महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। मी आणि प्राध्यापक संजय साठे सरांना बोलतो करणार आहोत। मी सुरुवातीलाच हे सांगतो की आपण जी के ऐनापुरे यांची लेखक समीक्षक म्हणून भूमिका समजून घेत त्यांच्या लेखकीय संवेदन स्वभावाची जी जडणघडण झालेली आहे ते उलगडण्याचा प्रयत्न करूया। आणि सुरुवातीलाच मी त्यांना विचारतो की गिरगाव आणि गिरणगाव ही जी सांस्कृतिक भेदरेषा ते मानत आलेले आहेत, ही भेदरेषा चित्रण प्रदेशाच्या वर्णनपुरतेच्या वेगळेपणापुरते आहे का त्यामध्ये काही मूल्यात्मक भेद आहे, आणि तो जर मूल्यात्मक भेद आहे तर तो नेमका काय आहे? त्यालाच एक लागून एक साधा सुद्धा प्रश्न आहे की बऱ्याचदा गिरणगावाचा आता उल्लेख झाला, म्हणजे गिरणगाव आणि गौतम हे जे नातं आहे ते सर्वश्रुत आहेच आहे। तुम्ही बराच काळ तिथे व्यतीत केलेला आहे, पण तुम्ही तिथं राहत असताना जी सामाजिक असेल किंवा राजकीय असेल उलथापालथ ती सगळं अनुभवत होता आणि बघत होता, पण हे साहित्यात यायला हवं हे तुम्हाला कधी वाटलं आणि का वाटलं असंही त्याला जोडून? मी पहिल्यांदा विजय सोरमारे ज्यांनी धाडस केलं सांगलीमध्ये आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, त्याचा मी आभार मानतो। कारण याची सुरुवात कुणी करायची हा सांगलीतला एक मोठा गंभीर प्रश्न होता। म्हणजे ज्यांच्याकडनं मुलं अपेक्षा करत होती, आता मग कुठली मुलं अपेक्षा करत होती हा पण एक पुन्हा एक गंभीर विषय आहे, त्या विषयाकडे मी जात नाही। पण विजयने धाडस केलं ते। विजय ज्यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा संपादक झाला त्यावेळी मला खूप आनंद झाला, कारण जे पहिले लोक होते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे संपादक वगैरे त्याला रोज शिवाय द्यायचो, म्हणजे काय पण छापायचे, त्याच्यामध्ये कविता कुठं पण छापायचे, जावयाच्या कविता छापलेत, मुलीच्या कविता छापलेत, आणि कोणतरी भाऊ आहे त्याचे समीक्षा लेखन छापले, कुठली पण पुस्तकं छापले, किंवा जे अभ्यासक्रम आहे त्याच्यातलं काहीतरी जे वर्गात शिकवायचे आहे ते छापलं, असं त्याचं स्वरूप होतं। विजय आल्यावर मला बरं वाटलं, म्हटलं विजय आला तर हे सगळं बदलून टाकेल। ठीक आहे, मग मी एकमेव लेख दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या अंकात लिहिला, तो विजय आल्याच्या नंतर लिहिला होता, संपादक विजय झालेल्या पहिल्या अंकात, आणि त्या लेखाचं नाव होतं दलित कथेचा प्रवास। विजयने चांगलं सुरू केलं, मला बरं वाटलं, पण विजयने पुन्हा एक असा जोरात धक्का दिला, त्याने अनुराधा गुरवच विशेषांक काढला। आयला म्हटलं आता परत सगळं बिघडते वाटतं म्हटलं। पण ह्यातनं वाट काढत काढत विजय आता अशा एका ह्याला आलाय की आपण प्रतिवाद करू शकतो, एक चांगली यंत्रणा उभी करू शकतो, जे काय आपल्याला नको आहे ते बाजूला करू शकतो। ही त्याची धडपड सातत्याने मी त्याचे हे पण वाचत असतो, राजकीय काय कॉलम आहेत, फेसबुकवरचे काय कॉलम आहेत, काय ठिकाणी चुकते त्यावेळी त्याला फोन करून सांगतो, अरे काय लिहिलंस तू, कुणाची बाजू घ्यायला लागलायस, कुणाकडे चाललायस तू, असं पण त्याला सांगत असतो। किंवा एखादी गोष्ट त्याला कन्सेप्ट कळली नसेल तर ती सांगत असतो, आणि तो यस म्हणतो बरोबर आहे तुमचं वगैरे असं। म्हणजे उदाहरणार्थ ती आमच्या त्या एका मित्राची कादंबरी आहे रिंगण नावाची, अरे म्हटलं ते अँटी इव्हॉल्युशन लिहितोय, म्हटलं तो माणूस इव्हॉल्युशन ही कन्सेप्टच नाकारतोय, म्हटलं हे कसं काय म्हटलं। मग मला विजय म्हटलं मी काय त्या दृष्टीने त्या कादंबरीकडे बघितलं नाही, असं त्यांनी मान्य केलं। तर अशा काही गोष्टी असं करून तो आता अशा एका टप्प्यावर आहे, विजय सोरमारे पुस्तकं 1-2 प्रकाशित झाली, अशा एका टप्प्यावर आहे की तो कोणतंही धाडस करू शकतो। मग असा एक धाडस करणाऱ्या माणसाने माझ्यासारख्या धाडस करणाऱ्या माणसाला प्रोजेक्ट केलं, त्याबद्दल मी आभारी आहे। गिरगाव आणि गिरणगाव ही जी साहित्यातली विभागणी आहे, ही विभागणी तुम्ही अनेक अंगाने बघू शकता। एक तर त्याचा पहिला मुद्दा आहे तो कल्चरल हेजिमनीचा आहे। आता कल्चरल हेजिमनी ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट हेजिमनी या शब्दाला प्रभुत्व म्हणायचं की वर्चस्व म्हणायचं, अशी ती विभागलेली आहे पुन्हा। म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं आहे की आमचं प्रभुत्व तुम्ही मान्यच केलं पाहिजे,
म्हणजे आम्ही जरी म्हटलं की कवी हा ब्रह्माच्या तोंडातनं पडतो हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. हे झालं प्रभुत्व. आणि वर्चस्व म्हणजे काय, तर वर्चस्व म्हणजे जे नियमावली आहे ही सगळी नियमावली तुम्ही पाळली पाहिजे, आहे तशी पाळली पाहिजे. तर वर्चस्व आणि प्रभुत्व यातला फरक तो असा आहे. आता आपल्याकडे सरदोपटपणे ग्रामची सांगतात लोक. आता हे ग्रामची सांगणारे लोक कोण आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे ग्रामची सांगणारे लोक आहेत ते ऍक्च्युली अँटी मार्क्सवादी आहेत असं माझं म्हणणं आहे. जे जे तुम्ही नावं काढून बघा ग्रामची कोण सांगतो तो बरोबर अँटी मार्क्सवादी आहे. आणि तो त्याच्यानंतर लगेच सोशलिस्ट आहे. त्याच्यानंतर आणि तिकडे जाणारा समाजवादी आहे. तो ग्रामची सांगतो. त्याला मार्क्सला विरोध करायचा आहे. नव मार्क्सवाद म्हटलं की मार्क्सला विरोध करता येतो अशी एक जी चाचपणी आहे त्या चाचपणीसाठी ग्रामची सांगितलं जातं. आता ग्रामचीची दुरुस्ती ज्या माणसाने केली त्या माणसाचं नाव आहे रेमंड विल्यम्स. रेमंड विल्यम्सनी जे थिअरीवर पुस्तक लिहिलेलं आहे त्यात हा जो ग्रामचीचा जो कल्चरल हेजिमनीचा सिद्धांत आहे तो कल्चरल हेजिमनीचा सिद्धांत दुरुस्त करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे कुणी ते मार्क्सिस्ट थिअरी म्हणून जे पुस्तक आहे रेमंड विल्यम्सचं ते वाचलं की त्याच्या लक्षात येईल की ग्रामची काय म्हणतो. इटालीमध्ये असलेला मार्क्सवाद, भारतामध्ये असलेला मार्क्सवाद, रशियामध्ये असलेला मार्क्सवाद, अमेरिकेमध्ये असलेला मार्क्सवाद याच्यात फरक आहे. इटालीमध्ये असलेला मार्क्सवाद पॉलिश्ड आहे. अमेरिकेतला मार्क्सवाद आहे तो त्याच्यापेक्षा पॉलिश्ड आहे. रशियामधला मार्क्सवाद आहे तो रफ आहे. भारतातला मार्क्सवाद आहे तो त्याच्यापेक्षा रफ आहे. पण भारतातला मार्क्सवाद इतका रफ असताना म्हणजे परिस्थिती इतकी मार्क्सवादासाठी पूरक असताना त्याचं काही चांगलं झालेलं मला दिसत नाही. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे की रामराज्य येणं म्हणजे मार्क्सवाद असे म्हणणारे लोक आहेत. इतकी वाईट परिस्थिती. पुस्तक आहे ते आणि मौजेनीच छापलेलं पुस्तक आहे. मी लेखकाचं नाव सांगत नाही. मौज असं पुस्तक छापू शकते धक्कादायक आहे. तर हा भाग मी सारासार विचार करताना हे जे डिव्हिजन स्वीकारलेले आहे ते एक श्रम संस्कृती आणि दुसरे अभिजन संस्कृती. मला आश्चर्य वाटते की ज्या वेळेस श्रम संस्कृतीचं डिबेट आपण करतो त्यावेळी दुसरं एक डिबेट मागं लागते आपल्या. ते कुठलं डिबेट मागं लागते, कृषी संस्कृती श्रेष्ठ की श्रम संस्कृती श्रेष्ठ. मला आश्चर्य वाटलं हे डिबेट येतं कसं. म्हणजे कृषी संस्कृती श्रेष्ठ की श्रम संस्कृती श्रेष्ठ हे डिबेट कोण करते. तर जे आपिने कुठे गेला, आपिनेला लक्षात असेल की हे डिबेट करणारे लोक कोण आहेत. असं तरी डिबेट का उभं केलं की कृषी संस्कृती श्रेष्ठ की श्रम संस्कृती श्रेष्ठ. कारण कृषी संस्कृती ही श्रम संस्कृतीवर उभी आहे. श्रम संस्कृती बाजूला केली, श्रम संस्कृती बाजूला केल्यामुळे एक मराठा लाख मराठा ही घोषणा आली. म्हणजे मी तो प्रकार तिथपर्यंत घेऊन जातो. एक मराठा लाख मराठा म्हणजे काय, तर तुम्ही श्रम संस्कृतीला नाकारलं त्याची पनिशमेंट आहे. ही जी विभाजनी आहे ही विभागणी आहे ही ह्या माझ्या याच्यावर उभी आहे. मी ज्या पद्धतीने विचार करतो त्या विचारावर माझी उभी आहे. भारतामध्ये मार्क्सवादाची परिस्थिती इतकी पूरक असताना मार्क्सवादाला अपयश काय येतं, तर त्याचे एक नाशिकमध्ये मी एक बीजभाषण केलं आणि मी असं सांगितलं त्याच्यामध्ये जो माणूस मार्क्सवादासाठी काम करतो तो भिकेला लागतो आणि जो मार्क्सवादासाठी काम करत नाही दोन्हीकडे काम करतो तो गडगंज आहे. या अशीच परिस्थिती राहिली तर भारतामध्ये मार्क्सवाद राहणार नाही. कलकत्त्यामध्ये एका डॉक्टर माणसाला पॉलिट ब्युरोमध्ये घेतलं म्हणून चर्चा चालली. दलित माणसाला पॉलिट ब्युरोमध्ये घेतलं. नौका डुबायला लागले की दलित माणूसच दिसतो. यांना डुबवले ना सगळं. मग जर एवढं सगळं डुबवलेलं असेल तर तुम्हाला दलित माणसाची आठवण कशी येते. म्हणजे ह्यांना काय वाटत असते की वासिम जाफरला जर कॅप्टन केला विदर्भाचा तर वासिम जाफरने त्यांना रणजी ट्रॉफी मिळवून दिली. म्हणजे दलितामध्ये यांना वासिम जाफर बघायचा आहे. पण तुम्ही जर सगळे पत्ते कापलेले असतील किंवा त्याच्या जायच्या वाटा बंद केल्या असतील तर तो लिडरशिप तरी काय करणार. तर असा पण एक गंभीर प्रश्न हे जे विभाजन आहे त्याच्यामध्ये. आता हे जे विभाजन मी बघतो ते प्रामुख्याने कल्चरल बघतो. दोन संस्कृती म्हणजे गजा म्हटला मगाशी की हिंदू म्हणजे मी माझं एक समीकरण त्या ओस निळा एकांतामध्ये मांडलेलं आहे. 1 विरुद्ध 3 आणि 3 विरुद्ध 1 ही खरी लढाई आहे.
1 विरुद्ध 3 म्हणजे कोण, वरचा एक सोडून बाकीचे तिसरे खालचे. नेमाडेला ती लढाई करायची, पण ती लढाई करायसाठी सारखा रक्तपात करावा लागेल. सारखा तो रक्तपात थांबणारा नाही. आणि ही जी लढाई आहे 3 विरुद्ध 1 ही तर चालूच आहे. तर मधले जे 2 आहेत त्यांनी या खालच्या 1 मध्ये मर्ज व्हायचं का हा जो खालचा 1 आहे त्यांनी त्या 2 मध्ये मर्ज व्हायचा, हा गंभीर प्रश्न आहे. ह्या विभाजने, ही जी विभागणी आहे गिरणगाव आणि गिरगाव, ह्याला एकाच बाजूला कल्चरल आहे, एकाच बाजूला पॉलिटिकल आहे, एका बाजूला आर्थिक बेस आहे. आणि हा विचार माझ्या मनामध्ये कधी आला, ज्यावेळी मी रिपोर्ट लिहायला सुरुवात केली. माझ्या असं लक्षात आलं की मी जे काय पहिले 2-3 वर्ष मी लिहित होतो ते म्हटलं माझ्या आपलं आयुष्य 4-5 वर्षाचं फुकट गेलं. म्हणजे मी जवळजवळ 92 पर्यंत, म्हणजे 82ला मी पहिली कथा लिहिली, 92 पर्यंत मी जे लिहिलं ते सगळं माझं फुकट गेलेलं आहे असं मी मानतो. 92ला मी एक कथा लिहिली, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर एक कथा लिहिली दिवे नावाची, की एक रॉकेलचा गाडा ओढणारा जो माणूस असतो त्याच्या म्हणजे उपजीविकेचा प्रश्न, सगळं शहर बंद होते आणि उपजीविकेचा प्रश्न होतो. सॉरी, दिवे पेटवणारा, शहरातले दिवे पेटवणारा एक माणूस असतो, तर त्याच्या उपजीविकेचा प्रश्न तयार होतो आणि तो म्हणतो आता आपण शहरातले दिवेच लावायचे सोडून देऊ. असे ती कथा, छोटी कथा होती. आणि ती पहिली कथा अनुष्टुपमध्ये माझ्या आल्या आणि तिथून पुढं मी जे लिहायला लागलो ते हे जे सत्यकथा असेल किंवा हे हंसवाले असेल किंवा आणखी जे मराठीतलं जे एक कल्चर होतं, म्हणजे सरेंडर कल्चर म्हणतो मी त्याला, पारंपरिक पण म्हणणार नाही, सरेंडर कल्चर होतं. त्या सरेंडर कल्चरला बगल दिली आणि हे जे सरेंडर कल्चर आहे त्याला बगल दिल्यामुळेच माझ्या डोक्यामध्ये ही जी विभागणी आहे गिरगाव विरुद्ध गिरणगाव ही सुरू झाली. ह्याला जोडून एक महत्त्वाचाच प्रश्न आत्ताच्या मुद्द्याला घेऊन, खरं तर ते कथेच्या वेळेस चर्चेत यायला, कादंबरीच्या निबंधात चर्चेत यायला पाहिजे होता. जिकेंनी अभिसरण कादंबरीमध्ये दलित राजकारणाचं गोठले पण दाखवलेलं आहे आणि जाईच्या घरी जाईमध्ये संघाच्या बदलत्या कार्यपद्धतीचा निर्देश केला. म्हणजे आता शिबिराला लोक येणार नाहीत हे त्यांना कळालं होतं. कराटे क्लास लावा, अमुक क्लास करा, तिथं आपलं आहे. ही बदललेली संघाची व्यूह नीती 20 वर्षापूर्वी जिकेंनी दाखवलेली आहे. आज तर संघानं देश गिळंकृत केला. याविषयी काय? जाईच्या घरी जाई कादंबरी मी लिहिली त्यावेळी मी नुकतीच मुंबई सोडून कवटेमंगळमध्ये आलो होतो आणि कवटेमंगळा तसा फार दुर्गम म्हणण्यापेक्षा अवर्षणग्रस्त असा भाग आहे. आणि तिथं काम करत असताना कॉलेजवर एका माणसाशी माझी भेट झाली. चंद्रनाथ नावाचा एक माणूस आहे, त्याचं नाव हे मी घेतलेलं नाव आहे, त्याचं नाव वेगळं आहे. ॲक्च्युली त्याचं नाव वैद्य असं होतं. त्या वैद्यला मी, एक त्रिमूर्ती नावाचं हॉटेल होतं कवटेमंगळमध्ये आणि तो केरळमधल्या लोकांचं हॉटेल होतं ते. आणि त्या हॉटेलमध्ये गेलं की डाव्यांची चर्चा चालायची, म्हणजे केरळमध्ये काय चाललंय, म्हणजे केरळमध्ये कॉम्रेड लोक काय करतात आणि ते किती भारी अशी चर्चा. मग त्यामुळे मी तिथं बसायला लागलो, रोजच जाऊन बसायला लागलो. डाव्यांचा अड्डाच तयार झाला आणि हा डाव्यांचा अड्डा तयार झाल्यानंतर त्या हॉटेलमध्ये हे जे त्या कादंबरीतलं पात्र आहे चंद्रनाथ, ते तिथं यायचं, चहा प्यायला यायचं किंवा काहीतरी कोण खात असलं तर त्यांच्याबरोबर खात जायचं. एक दिवशी त्या माणसाला मी अशा स्थितीमध्ये बघितला की हॉटेलच्या कोपऱ्यात दाराच्या पाठीमागं बसून तो एका कागदामध्ये भेळ खात होता, सुकी भेळ खात होता. मला फारच वाईट वाटलं त्याचं. म्हटलं काय वाईट आहे, हा माणूस कंपाऊंडर आहे एका दवाखान्यामध्ये, त्याचं नाव वैद्य आहे आणि तो माणूस एका दाराच्या पाठीमागं बसून चोरून भेळ खातोय. ते त्याला बघितल्यापासून मला ते सुरू झालं माझ्या डोक्यात काय करायचं ते. आणि मग ती जाईच्या घरी जाई नावाची जी कादंबरी आहे ती करायला आली. तर आता हा जो माणूस आहे या कथेतला, तो कुठले विचार सांगतोय, तो उजवे विचार सांगतोय, पण त्याचे विचार कोणी त्या गावामध्ये ऐकून घेत नव्हतं. तो एकटाच सायकलीला रेडिओ बांधायचा, काहीतरी ओरडत फिरायचा, काहीतरी सांगायचा, कोणी काही ऐकायचं नाही, काय नाही. तो एकटाच बिचारा ते काम करत राहायचा. पुढं इतकी वाईट परिस्थिती आली त्याच्यावर की तो जो कोण डॉक्टर आहे त्याला तो राम म्हणायचा. त्या डॉक्टरकडे जो कंपाऊंडर म्हणून काम करत होता त्याला तो राम म्हणायचा की हा माझा राम आहे. पण त्याच्या असं लक्षात आलं की हा राम मला फसवायला लागला आणि आपण इथली नोकरी सोडून देऊया आता, म्हणून तो तिथली नोकरी सोडून देतो. आणि त्याच्यावर इतकी वाईट परिस्थिती येते. एक वेडी मुलगी असते, त्याला मुलगा आईस्क्रीम विकत असतो आणि बायको असते ती अशीच कुठेतरी फिरत असते गावातनं वगैरे. अशी परिस्थिती त्याच्या वाट्याला येते
आणि तो शेवटी त्या कादंबरीमध्ये असा निर्णय घेतो की एका द्राक्षाच्या बागेत आपल्याला काम करायला गेलं पाहिजे, आणि तो द्राक्षाच्या बागेत काम करायला जायला चालू करतो, म्हणजे चाकरी राहतो एका ठिकाणी. त्याच दरम्यान जे नवीन रूप आलं होतं मॉडेल संघाचं, ते त्या गावात सुरू झालं होतं. म्हणजे कराटेचे क्लास, टायपिंगचे क्लास, आणि बरेच म्हणजे फुल टायमर जे असतात वेगवेगळ्या पद्धतीने इकडे तिकडे फिरत स्ट्रॅटेजी मेकर असतात. त्या स्ट्रॅटेजी मेकरमधून एक जुन्या पद्धतीने काम करणारा माणूस कसा कालबाह्य होतो, हे त्या कादंबरीचं थीम आहे. आता हे थीम सांगत असताना त्या गावामध्ये एक समूहातली सरंजामी समूहातली एक मुलगी किती बिंदास राहत असते. म्हणजे तिचं पॅन्ट घालणं सुद्धा त्या काळात तिथं कौतुक होतं, शर्ट घालणं सुद्धा कौतुक होतं, तिचं बोलणं कौतुक होतं, तिचं गाणं म्हणणं कौतुक होतं. तर एक कालबाह्य झालेल्या याच्यातनं माणूस एक मिसफिट होतो, आणि दुसरा नवीन जे वातावरण आले त्याच्यात एक परंपरावादी मुलगी कशा पद्धतीने फिट होते याचं द्वंद्व मी त्या जाईच्या घरी जाईमध्ये दाखवतो. आता जाईच्या घरी जाई हे नाव दिल्यावर बऱ्याच लोकांनी विचारलं, अरे असं काय नाव दिलंस तू? मी म्हटलं जाईच्या घरी जाई ही एक फ्रेज आहे. आता हे फ्रेज कशाचं ट्रान्सलेशन आहे तर रिमेन ॲज इट इज, जे आहे तसं, ह्याचं ट्रान्सलेशन म्हणजे जाईच्या घरी जाई, रिमेन ॲज इट इज. अशा पद्धतीने ती कादंबरी अस्तित्वात आली. तर ती छापली गेली, जवळजवळ 12 वर्षांनी छापली गेली. म्हणजे अभिसरणच्या अगोदर मी ती लिहिली होती, पण ती छापली गेली 12 वर्षांनी, खूप उशिरा छापली, आणि ती इतक्या वाईट पद्धतीने छापली. त्याचं कवर वगैरे वाईट होतं. मी कवर स्वतः देऊन आलो होतो, सांगलीतल्या एका चित्रकाराने केलेलं कवर देऊन आलो होतो, पण ते नाही छापली त्यांनी बरोबर. आज बरेच लोक त्या कादंबरीची आठवण काढतात, आणि त्या कादंबरीची आठवण काढण्यापाठीमागचं मुख्य कारण असं आहे, त्याच्यावर वाद पण झाला मध्ये, की आयनापुरे मार्क्सवादी आहे आणि तो संघाच्या माणसावर कशी कादंबरी लिहितो. आता हा आक्षेप घेतला आपल्यातले थोर समीक्षक आणि साहित्यिक नागनाथ कोतापल्ले आणि मोतीराम कटारे यांचा वाद सुरू झाला, की हा वाद होता, तो वाद मार्क्सवादावर चालला असता तर मला बरं वाटलं. तो वाद त्यांनी नेला जातीवर पुन्हा. अरे कसं काय तू इकडं लिहितोयस, आणि ते म्हणत कसं काय तुम्ही याला जातीत घालता, अशा त्याला वेगळं वळण लागलं. आणि ते मला वाटतं की कादंबरी कशी वाचावी आणि कशी वाचू नये ह्याचं ट्रेनिंग देण्याची वेळ गेल्या 10 वर्षात आपल्या इंडियामध्ये आलेली. जे माणसं इतक्या विचित्र पद्धतीने ते वाचन करत असतात सगळं, आणि त्याला मराठीचे प्राध्यापक पण काही प्रमाणात जबाबदार आहेत असं मला वाटतं. तरी त्यांनी अभिसरांच्या दलित राजकारणाच्या गोठलेपणाला बगल दिली, तरी पण मी एक जोडून विचारतो त्याला, सांस्कृतिक आणि राजकीय लढाई शत्रू एक संघ आहे आणि समांतर जुळण्या आपल्या तुकड्यांमध्ये विभागलेले आहेत. आणि याच्यावर तुम्ही समीपच्या भाषणात बोललेले थोडे, पण ही नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे? एकाच वेळेस विद्रोहीचा पाठिंबा काढून घेतला जातो. हा फार कळीचा प्रश्न आहे. तर ते जो भाग होता पहिला तो मी जोडून घेतो, की अभिसरण मी ज्यावेळी लिहिली, ती अभिसरण लिहिल्यानंतर मी 3 वर्ष मुंबईला गेलो नव्हतो, कारण माझा जो आवडता माणूस होता नामदेव ढसाळ, त्याच्यावर मी वाईट लिहिलं होतं. त्यात म्हणजे जे मला उद्ध्वस्त व्हायचं हे जे मल्लिकाचं होतं कथन, त्याच्यामध्ये एका कार्यकर्त्याचा उल्लेख आला होता, मनोहर अंकुश म्हणून. आणि त्या मनोहर अंकुशबद्दल मल्लिकाने असं लिहिलं होतं की नामदेव ढसाळच्या खिशातले पैसे तो चोरून नेतो, नामदेवच्या पॅन्टी तो पळवून नेतो. मला फार वाईट वाटलं ते. आणि मग मी त्या अभिसरणमध्ये केलं की कुणाला उद्ध्वस्त व्हायचं आहे, मल्लिकाला खरोखरच उद्ध्वस्त व्हायचं आहे, दोघं समोरासमोर तुम्ही पेक घेऊन बसताय आणि कुणाला उद्ध्वस्त व्हायचं आहे, असा प्रश्न मी त्या म्हणजे अभिसरणमध्ये आहे, म्हणजे ते जे पात्र आहे त्या पात्रामध्ये आहे. आता अभिसरण लिहिण्याचं जे मुख्य कारण होतं तो हे जे सगळे पॅन्थरचे लोक होते, माझा भाऊ सुद्धा होता तर, म्हणजे माझं घर पॅन्थरचा अड्डा होता. म्हणजे आता बरेच सांगलीतले पुढारी आम्हाला शिकवायला बघतात, सांगायला बघतात की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. माझ्या घरात फार पूर्वीपासून आहे. माझे वडील सत्यशोधक चळवळीत होते, माझे वडील इंटकचे मोठे लीडर होते. मुंबई गिरणी कामगारांच्या संपात दत्तासामांनी त्यांना मर्डरची धमकी दिल्यामुळे मुंबई सोडल्या. म्हणजे मी मुंबई का सोडली त्याचं कारण एक ते पण आहे की दत्तासामांनी कुणाची धमकी दिली वडिलांना आमच्या, आणि ते पत्र माझ्याकडे अजून आहे. कुणाला पुरावा म्हणून पाहिजे असेल तर मी दाखवतो पत्र. आणि त्यामुळं रातोरात आम्ही मुंबई सोडली आणि आम्ही गावी आलो. आणि माझ्या नोकरीचा प्रॉब्लेम पण त्याच्यामुळेच तो तयार झालेला होता. तर ही अभिसरण लिहिण्याचं मुख्य कारण होतं की तुम्ही जे पॅन्थरमुळे जे वलय प्राप्त झालं होतं त्या वलयावर किती दिवस जगणार आहे. म्हणजे आमच्या सोलापुरातले एक सुशील कुमार शिंदे होते, ते म्हटले की बाबा
हे पॅन्थर म्हणजे काय की सांस्कृतिक दगडफेक केली यांनी फक्त, पण दगडफेक केल्यानंतर जी पडझड होते किंवा दगडफेक केल्यानंतर जे वातावरण तयार होते त्या वातावरणाचा फायदा कसा घ्यायचा हे आज तागायत हाताशी आलेलं नाही. म्हणजे आमचे जे राजकारण करणारे लोक आहेत त्यांच्या हाताशी आले. तर ही जी मनोभूमिका होती जे लिडरशिपची, अभिसरणमध्ये सगळे लीडर सगळे बोलत आहेत असं थीम आहे. आणि समाज म्हणून जे पात्र आहे, गजबिये कांबळे असं जे पात्र आहे ते समाज बोलतोय असं ते पात्र आहे. तर ह्या अभिसरणची जी ही होती स्ट्रॅटेजी माझी जी होती लिहिण्याची, ती मी त्याच्यामध्ये फेल गेलो, कारण मी डिस्क्रिप्टिव्ह होऊ शकलो नाही. तर मोनोलॉग पकडल्यामुळं, मोनोलॉगमध्ये ती लिहिल्यामुळं मी डिस्क्रिप्टिव्ह होऊ शकलो नाही, म्हणजे तपशील देऊ शकलो नाही मी. त्यामुळे ती कादंबरी माझी फेल गेली. म्हणजे त्या कादंबरीचं अपयश असं होतं की ज्याला त्यातलं मोनोलॉगचं आकर्षण होतं त्याला चळवळ कळत नव्हती, आणि ज्याला चळवळ करत होती त्याला मोनोलॉग कळत नव्हता. म्हणजे आज आमच्याकडचे लोक असे आहेत, म्हणजे मी आमच्याकडचे मोठे लीडर आहेत, नाव घेतात आमचे, बालेकिल्ला सांगले. मी म्हटलं बाबा त्यांनी वाचलेल्या 3 कादंबऱ्यांची नावं सांग. तुझा जो लीडर आहे ना त्याला तू समीक्षक पण म्हणतोस मोठा, जगातला 1 नंबरचा म्हणतो, ठीक आहे, फक्त त्यांनी वाचलेल्या 3 कादंबऱ्यांची नावं सांग. तर त्यांनी वाचलेली एकच कादंबरी आहे म्हटलं कोसला, आणि ही कोसला त्यांनी 2दा वाचली. एकदा चांगलं लिहिलं कोसलाच्या बाजूने आणि एकदा कोसलाच्या विरोधात लिहिलं, झालं. मग जर तुम्ही कादंबरीच वाचत नसाल आणि ते बिडार आणि लेंडार असं काहीतरी म्हणत असाल तर त्याचा काही उपयोग नाही ना. म्हणजे तुम्ही जर संस्कृती समीक्षा करत असाल तर तुम्ही कादंबरी वाचली पाहिजे, कथा वाचली पाहिजे, समीक्षा लिहिली पाहिजे, सगळं केलं पाहिजे. पण ते तुम्ही केलं नाही. आणि मग मी एका पुस्तकाला भर दिला राखेच्या की कथा कादंबऱ्या वगळून आपली चळवळ कुठपर्यंत आलेली आहे. कुठपर्यंत आले तर नाही, कोणतरी सटरफटर कथा लिहितो 2 वर्षात आणि तो जागतिक लेवलचा कथाकार होतो. मग झाला उल्लेख, आमचे एक पेपरवाले कथा लेखक आहेत, त्यांना 2 वर्षात जागतिक कथा लेखकच करून टाकलं. आता त्यांनी कथा किती लिहिल्या? 4 लिहिल्या, 2 आणखी एकाने लिहायला सांगितल्या, 6 झाल्या. तर त्याला जागतिक लेखक का केलं? तर सगळी पुरवणी त्याच्या ताब्यात आहे ना. त्याला जागतिक म्हटल्याशिवाय मला पुरवणीत रविवारच्या कुठं लिहायला मिळते. तर हे जे व्यवहार सूत्र होतं, ह्या व्यवहार सूत्रामुळे आपण कुणाचं नुकसान करतो? तर मराठीचं नुकसान करतो. तर अशा सगळ्या गोष्टी ह्या अशा पाजरत पुन्हा कल्चर जवळ येतात आणि तुम्हाला एक कल्चरल सरेंडर पत्करावं लागते ह्या गौरवास्पद कृतीमुळे, असं मला वाटतं. आता अभिसरणचा उल्लेख झाला. अभिसरण ही राजकीय पर्यावरण असलेली कादंबरी आहे. त्यानंतर तुमची नुकतीच प्रकाशित झालेली ओसनिळा एकांत असेल किंवा अप्रकाशित वायपर नावाची कादंबरी असेल, या दोन्ही कादंबऱ्या अभिसरणच्या पुढचा टप्पा आहे. मला तुम्हाला हे विचारायचं की या तिन्ही कादंबरी लिहित असताना कोणती सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, राजकीय असतील अशी स्थित्यंतर तुम्हाला खुणावत होती? फार महत्वाचा प्रश्न आहे. अभिसरण लिहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, अभिसरण लिहिताना माझ्यासमोर रंगनाथ पठारेची ताम्रपट होती. मुद्दाम सांगतो, मी माझ्या भावाच्या मागे लागलो होतो की तू इतका पॅन्थरच्या क्लोज आहेस तर त्याच्यावर कादंबरी लिही. पण त्यांना ते कादंबरी आणि याच्यात काही इंटरेस्ट नव्हता, म्हणजे कथेमध्ये. तो म्हटलं मी नाही लिहू शकत. म्हणजे मी लिहिली, मी रोज बघत होतो. माझ्यासमोर ताम्रपट होती. मला भीती काय होती की ताम्रपटचा जो फापट पसारा झालाय तो आपल्या याच्यात नाही झाला पाहिजे. अशा भीतीपोटी अभिसरण ती एकदम किरकोळ झाली. मग माझ्या नंतर लक्षात आलं की ह्याच्यातनं जे काही सुटलेलं आहे ते आपल्याला लिहायला पाहिजे. त्या दरम्यान मला एका प्रकाशकाने असं विचारलं की तुम्ही आसाम गण परिषद जी होती आसाममध्ये, सगळे विद्यार्थी विसू पाटील सारखे विद्यार्थी होते, सगळे असे भारी विचाराने भारावलेले नाही असे सगळे होते. आणि ते सिद्धार्थ फुकन वगैरे किंवा तो महंतो, असे प्रफुल्ल कुमार महंतो, मला फार आवडतो. सिद्धार्थ फुकन म्हणून जो लीडर होता मला फार आवडायचा तो. आणि तो मागे राहिला, म्हणजे मंत्री झाले, त्याचं नाव सुद्धा माहिती नाही. आता सिद्धार्थ फुकन काय करतो कुणालाही माहिती नाही. तर ते ज्या पद्धतीने त्या लोकांनी कब्जा मिळवला आसामवर, आसाम गण परिषदेने, त्यातून मी फार भारावून गेलो होतो. इतका भारावून गेलो की मला एक इंग्रजीमध्ये पुस्तक लिहायचं होतं त्याच्यावर, आसाम गण परिषद. मग ते लिहिताना माझ्या लक्षात आलं की चला याला खूप मर्यादा येत आहेत, हे फार लिमिटेड होते असं माझ्या. कारण काय झालं की आसाम गण परिषदेच्या लोकांनी कब्जा मिळवल्यानंतर आसामवर सगळे मंत्रिमंडळ वगैरे फॉर्म झालं. आणि ते भारतातलं एकमेव मंत्रिमंडळ किंवा जगातलं एकमेव मंत्रिमंडळ असं होतं की त्यातल्या एकाही मंत्र्याचं लग्न झालं नव्हतं. एक ग्रीनिश बुकात नोंद आहे त्याची, एकाही मंत्र्याचं लग्न झालं नव्हतं.
मंत्रिमंडळ फॉर्म झाल्यावर प्रत्येकाने 3-3, 4-4 लग्न केली. म्हणजे सिनेमातल्या नट्या अमका तमका असं त्यांनी ती लग्न करून सगळं इतकी वाट लावली की आसाम गण परिषद ही पार्टी किंवा पक्ष आज अस्तित्वात राहिला नाही. तर स्टुडंट ऑर्गनायझेशन कडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे अशा उद्देशाने मी आसाम गण परिषदेवरचं ते पुस्तक आहे ते लिहायचं बाजूला ठेवलं आणि मी वायपर नावाची कादंबरी लिहिली की स्टुडंट ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने वर्किंग करतात. तर याच्यामध्ये सगळे आहेत, मग ABVP मधले आहेत, SFI मधले आहेत किंवा सम्यक विद्यार्थी संसद मधले आहेत, अशा अनेक लोक आहेत. मग हे मुंबईतले अनुभव आहेत, इकडचे अनुभव आहेत. अशा याच्या खाली ती मी वायपर आहे ही कादंबरी. तर वायपर म्हणजे काय, ते एक साप आहे. तो साप नुसता आवाज करतो, ते तुम्हाला चावत नाही किंवा काही करत नाही, तो नुसता आवाज करतो. तर त्या सापाला वायपर म्हणतात. तर ही जी स्टुडंट ऑर्गनायझेशन आपल्याकडे होती, ज्या पद्धतीने आसाम गण परिषदेने केलं त्या पद्धतीने ह्या लोकांना कुणालाही काय करता आलं नाही. आणि ह्या स्टुडंट ऑर्गनायझेशनचं रूपांतर पुन्हा NGO मध्ये कन्वर्ट झालं की जे समाजवाद्याकडनं आलं, मार्क्सवाद्यांकडनं आलं. आणि इतकी परिस्थिती वाईट आली की कम्युनिस्ट पार्टीत काम करणारा जो माणूस आहे, कार्ड होल्डर आहे, त्याचा मुलगा NGO मध्ये काम करायला लागला. जर त्याचा मुलगा NGO मध्ये काम करत असेल तर पार्टीचं काय होईल हा विचार शिल्लकच राहिला नाही. ते सगळं चित्रण आहे ते वायपरमध्ये आहे. म्हणजे अभिसरणचा जो पूर्वार्ध आहे तो वायपर आहे आणि अभिसरणचा जो उत्तरार्ध आहे तो ओस निळा एकांत आहे. म्हणजे अभिसरण आहे ते पॅन्थर पिरियड, ओस निळा एकांत पोस्ट पॅन्थर पिरियड आणि वायपर प्री पॅन्थर पिरियड. आता हे पॅन्थर का म्हणतोय तर पॅन्थरची 50 आहे म्हणून मी म्हणतोय, तुम्ही त्याला दुसरं पण काय ठेवू. आता ओस निळा एकांत जे आहे की जो हे जे चळवळी किंवा संघर्ष करणारे लोक आहेत त्या लोकांना मध्यमवर्गीय मेंटॅलिटीने कसं घेरलेला आहे हा ओस निळा एकांतचा आता याने उदयने सांगितलं मुख्य सूत्र आहे. आजही त्या लोकांना वाटते की आम्हाला मध्यमवर्गीयचं आणि आमचं काय घेणं देणं नाही, पण प्रत्यक्षात त्याच्या घरात तो सगळं मध्यमवर्गीय. मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये आमचे लोक जे राहतात त्याला मी लोखंडवाला कॉम्प्लेक्स म्हणतो. आमचे लोक म्हणतो राहतात तिथं. लोखंडवाला कॉम्प्लेक्स काय म्हणतो तर प्रत्येकाच्या घरात 2-2 4 व्हीलर आहेत. मग जर तुमच्या दारात 2-2 4 व्हीलर असतील तर तुम्ही दलित आणि दलित चळवळी आणि हे कसं काय करताय, आरक्षण वाढवून कसं काय मागताय, अशा अनेक गंभीर मुद्दे ह्या मध्यमवर्गीय मेंटॅलिटी. आणि एकदा तुम्ही मध्यमवर्गीय झाला तर ते चळवळ कंट्रोल करणं अवघड आहे. ही एक गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या कादंबरीतली आहे, गांधी विरुद्ध आंबेडकर हा जो संघर्ष आहे, शहराकडे चला आणि खेड्याकडे चला, तो आता उलटा झालेला आहे. तुम्हाला जर संसदीय बहुमत प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला खेड्याकडे जाण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. तुम्हाला गावगाड्यातनं हाकलून दिलेलं होतं, गावगाड्यातनं तुम्ही अंग काढून पण घेतलं. 14 एप्रिल 6 डिसेंबरला तुम्ही गावाकडे जाताय, पण जर तुम्हाला संसदीय राजकारण करायचं असेल, संसदेमध्ये बहुमत मिळवायचं असेल तर तुम्हाला गाव खेड्याकडे जावं लागेल. त्रिपुराचं इलेक्शन झालं. त्रिपुराचं इलेक्शन झाल्यानंतर पहिला लेनिनचा पुतळा पाडला त्रिपुरामध्ये. लेनिनचा पुतळा पाडला त्यानंतर जवळजवळ महिन्या 1.5 महिन्यांनी जो माणूस संघाचा तिथं काम करत होता त्याचा एक मोठा सत्कार पुण्यामध्ये घेतला. आणि त्या माणसाचं स्टेटमेंट त्या याच्यामध्ये असं होतं की भारतात मी एक सुद्धा कम्युनिस्ट अस्तित्वात ठेवणार नाही. जर तो माणूस जर असं म्हणत असेल की भारतात मी एक सुद्धा कम्युनिस्ट अस्तित्वात ठेवणार नाही तर आंबेडकरवाद्यांनी ती गोष्ट किती गंभीरपणे घ्यायला पाहिजे. मी असा विचार करतो त्या जागेवर देवधरांनी असं म्हणायला पाहिजे होतं की मी एका सुद्धा आंबेडकरवाद्यांना ठेवणार नाही. तर माझा प्रश्न असा आहे की असं ते का म्हणाले नाही. तर हा प्रश्न ध्यानात घेतल्यावर अनेक गोष्टी आपोआप सुटत जातात. आणि मग प्रश्न येतो की हा जो लढाऊ वर्ग होता ह्या लढाऊ वर्गाचं मध्यमवर्गीयामध्ये रूपांतर झाल्यानंतर काय परिस्थिती येईल सांगता येत नाही. दुसऱ्या बाजूला पॉलिटिकल मॅच्युरिटीचा एक भाग असतो. पॉलिटिकल मॅच्युरिटीच्या संदर्भात अभिसरणमध्ये मी काही स्टेटमेंट केले होते, वायपरमध्ये काही स्टेटमेंट केले, ओस निळा एकांतमध्ये काही स्टेटमेंट केले. मी ज्या वेळेला म्हणत होतो की बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांना पॉलिटिकल मॅच्युरिटी नाही असं त्या काळात मी म्हणत होतो ज्यावेळी मी अभिसरण लिहिले. आता मी असं म्हणतो की त्यांना जास्त मॅच्युरिटी आहे. आता बाकीचे लोक म्हणतात त्यांना मॅच्युरिटी नाही. तर हा जो आकलनाची दरी आहे
या आकलनाच्या दरीचा पण एक मोठा प्रश्न या मोमेंटमध्ये तयार झालेला आहे. आज ज्या पद्धतीने फेसबुकवर किंवा इतर ज्या मीडिया आहे त्या पद्धतीने वंचित आघाडीचं वगैरे जे काय चाललेलं असेल ते तुम्ही बघितल्यावर लक्षात येईल की जे काही कॉमेंट्स करायचे असतात किंवा काय करायचे असते त्या किती अभ्यासपूर्ण असल्या पाहिजे. भले तुम्हाला मी काय समर्थन नाही त्याचा, पण एक मॅच्युरिटी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि ह्या मॅच्युरिटीला वोटिंगमध्ये कसं बदलायचं किंवा कसं बहुमताकडे न्यायचं हा एक प्रश्न तयार झालेला आहे. आणि त्यातून एक वंचितांचं किंवा जे बहुजनांचं राजकारण आहे ते आघाडी घेईल. आणि हे जे सूत्र आहे हे समान सूत्र अभिसरण, ओस निळा एकांत आणि वायपर याच्यामध्ये मी फिरवलेलं आहे. ते त्याचं एक्सपान्शन केलेलं आहे. आणि ते जो पट्टीचा वाचक आहे म्हणजे उदयसारखा जो विचक्षण वाचक म्हणून त्याला म्हणतो की संहितेचं आकलन कसं करायचं, खूप वेगळ्या वेगळ्या काही त्यांनी हे सांगितलं. म्हणजे त्याचे जे गुरु आहेत त्याच्यापेक्षा मला ते भारी वाटलं. खूप म्हणजे संहितापूरक वाचन आणि संहितेतल्या ज्या फटीतट्या असतात त्या कशा कापूस जसा पिंजला जातो तो कापूस हे करणारा माणूस असेल तो कसा पिंजून काढतो ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने. पण एक जो श्रोता वर्ग होता आपल्याकडे तो त्या जो अकॅडमिक असतो म्हणजे उदयचा जो पेपर होता तो पूर्ण अकॅडमिक होता. त्याच्या उलट जो ह्याचा पेपर होता आपला राकेशचा जो पेपर होता त्याच्या उलटा जाणार होता. आणि पुन्हा ह्याचा जो पेपर होता आमचा गजाननचा जो पेपर होता तो गजाननला असं दाखवायचं होतं की देशीवादाबरोबर आयनापुरीने हे केलं पाहिजे. मी त्याच्याकडे मी येणारच आहे. योग्य दिशेने चर्चा चालू आहे. याला जोडूनच म्हणजे यांचं जे राजकीय आकलन आहे ना याला जोडून एक महत्वाचा प्रश्न त्यांनीच एका ठिकाणी विधान केलेलं होतं म्हणून विचारतो की आपल्याकडं कार्यकर्ता लेखक ही एक काहीतरी नवी भानगड यायला लागलेली आणि कार्यकर्त्याचं लेखक करणं आणि लेखकाचा कार्यकर्ता करणं एकाच वेळी दोघांना संपवण्याचा कार्यक्रम आहे. आणि हे ते व्यवस्थित सांगते. हा मुद्दा मी सम्यकचं मी जे भाषण केलं होतं 1 तास 33 मिनिटाचा म्हणजे मी 2 तास 20 मिनिटाची तयारी केली होती. ते काटछाट करून मी 1 तास 30 मिनिटाचं 33 मिनिटाचं भाषण तिथं केलं. आणि बऱ्याच लोकांना भीती होती मी तिथं काय काय बोलतोय असं होतं. मी म्हटलं बाबा मी काय बोलणार नाही, व्यक्तिगत काय बोलणार नाही म्हटलं, मी काय बोललो नाही तिथं. तर तिथं हा मी मुद्दा मांडला होता. आणि तिथं दुसरे पण 1-2 मुद्दे महत्वाचे मांडले होते की आपण अभिजन होणं नाकारलं पाहिजे असा एक बेसिक मुद्दा मी त्यात मांडला. तर हा त्यातनंच एक उपमुद्दा आहे की कार्यकर्ता होणं आणि लेखक होणं. मधल्या काळामध्ये एक अशी टूम निघाली म्हणजे दलित साहित्य आणि दलित चळवळी त्याच्यामध्ये जास्त सफर झालेले आहेत. ह्या अजूनही त्या लोकांना कळत नाही, म्हणजे आमच्या लोकांना अजूनही कळत नाही. म्हणजे लेखक आणि कार्यकर्त्याला एकाच वेळेला कसं मारलं जाते. म्हणजे आमच्या इथे 1-2-3 विद्वान तर असे आहेत की त्यांना वाटतं की मीच आता लेखक आहे इथे सांगलीमध्ये, दुसरा लेखकच राहिला नाही. आणि आमचे सांगलीतले पण समीक्षक आहेत ते त्याची पाठराखण करत असतात. तू भारी आहेस तू, आता ठीक आहे म्हणजे मित्र आहेत आपले, ठीक आहे. आणि पण तुम्हाला वया परत काहीतरी कळलं पाहिजे ना. तर असे गोष्टी आहेत त्या. तर हे लेखक असणं म्हणजे आयनापुरे हा लेखक आहे किंवा गोलप्पा समीक्षक आहे, साठ्या समीक्षक आहे. आयनापुरे हा कार्यकर्त्याचं सुद्धा काम करतो. पण कार्यकर्त्याचं काम करत असताना तो कार्यकर्त्याचं काम काय करतो हे कधीही सांगत नाही. मी आता आमचे बरेच म्हणजे तरुण मुलं सुद्धा आहेत. आता काय आयनापुरे सर काय कुठल्याही माणसाला चांगलं म्हणत तो कसा काय कार्यकर्ता माणसं कशी काय जोडून घेणार. तो इथपर्यंत अफवा पसरवल्या होत्या कालपर्यंत की आयनापुरे कुठल्याही माणसाला जोडून घेत नाही, त्याच्या कार्यक्रमाला एक सुद्धा माणूस असणार नाही. आज मला पण भीती वाटली. मी कारण मी म्हणजे जोडून घेणं हा काय प्रकार आहे. जोडून घेणं म्हणजे काय, जोडून कुणाला घ्यायचंय. सगळ्या आजाद शत्रू कुठलाही माणूस राहू शकत नाही. माणसाला माणूस जोडून घेणं म्हणजे काय, मला काही इलेक्शन लढवायचं नाही हो. जे समजा एखाद्या मार्क्सवादी पार्टीचा मेळावा असला, मला कोणतरी म्हटलं अरे आयनापुरे सतरंजा उचल, तर मी ठीक आहे उचलतो सतरंजा, किंवा पत्रवेळ्या उचल, खरकट जरा झाडतो तर ठीक आहे पार्टीला मदत म्हणून झाडतो. पण माणसं जोडूनच घेतली पाहिजे, ती तोडलीच नाही पाहिजे, हे काय सूत्र आहे मला काही कळलं नाही. माणूस जो आहे, माणसाचे जे मूळ नेचर आहे, त्याला राग आहे, आनंद आहे, लोभ आहे, सगळ्या गोष्टी आहेत.
तुम्ही रागच व्यक्त करायचा नाही. मराठीतली समीक्षा नामशेष होण्याचं मुख्य कारण हे आहे, म्हणजे रागच व्यक्त करायचा नाही. आणि मला राग व्यक्त करू वाटतं तर मी हंटरच काढणार महात्मा फुले सारखा. महात्मा फुलेंनी काय केलं, म्हणजे जर एखाद्या माणसाला रागच व्यक्त करता येत नसेल तर तो विकृत आहे. मराठी समीक्षा ह्या चक्रामध्ये अडकण्याचं कारण काय, त्यांनी रागच कधी व्यक्त केला नाही. आणि मी म्हटलं होतं की टीका स्वयंवर हे मराठीतलं शेवटचं टीकेचं पुस्तक. त्याचं कारण हे आहे, तुमचा राग व्यक्तिगत असून दे ना, तुम्ही तो व्यक्त केला पाहिजे, त्याला कधीतरी सामुदायिक रूप प्राप्त होईल. आता महात्मा फुलेने ज्ञानेश्वरावर टीका केली, 12वा आणि 13वा अध्याय देऊन टीका केली. ज्ञानेश्वरी 5 पेती आंधळे भारुड आहे असं म्हटलं, किंवा ज्ञानेश्वरा देशस्थ धूर्ता आळंदीकर आहे असं म्हटलं. सगळे लोक म्हणायला लागले काय म्हणतोय महात्मा फुले, काय म्हणतात. पण आज महात्मा फुलेंचं ते म्हणणं पसंत आहे ना लोकांना. म्हणजे तुमचा जो वैयक्तिक राग असतो किंवा वैयक्तिक काही गोष्टी असतात, ते काही दिवसांनी ते सामाजिक रूप धारण करतात आणि त्याला प्रतिष्ठा मिळते. माझ्यावर जो नेमाड्यांचा प्रभाव आहे, जे सांगतात लोक, तो माझ्यावरचा टीकेचा प्रभाव आहे त्यांचा. म्हणजे नेमाड्याने टीका स्वयंवरमध्ये ज्या पद्धतीने टीका केली तर त्या टीकेचा प्रभाव आहे तो. आणि त्या टीकेच्या प्रभावातूनच मी हे असं म्हटलेलं आहे की लेखक आहे तो लेखकच राहायला पाहिजे, कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ताच राहायला पाहिजे. आता हे जे गांगलची जी केस होती, दिनकर गांगलची, ज्या मी रागाने लिहिलेली कथा आहे, आत्मचरित्रातून पापड पसारा, तिचं सूत्र हे आहे, म्हणजे लेखकाचा कार्यकर्ता होणं आणि कार्यकर्त्याचा लेखक होतं आणि एकाच वेळेला दोघांना मारून टाकणं, हे जे सूत्र आहे ते सूत्र त्या कथेमधलं मध्यवर्ती सूत्र आहे. त्या कथेची थीमच अशी होती की एक माणूस 50व्या मजल्यावर बसलाय वरती, खाली पोलीस पार आहे, त्याला सगळं वरती दिलं जातं, त्याला आत्मचरित्र लिहायला सांगितलं. म्हणजे त्याला जे काय त्याचं जे दुःख आहे ते बाजूला करायचं, तू ते सगळ्यांना कसं काय पसंत पडेल ते सगळं तू लिहायचं, असं त्या याचं सूत्र आहे. आणि मग तो जो लिहिणारा माणूस आहे तो नामदेव ढसाळकडे येतो. नामदेव ढसाळ म्हणतो कशाला याच्या भानगडीत पडलाय, त्या माजी मास्तरकडे जा, पहिल्या धारेची मस्तमध्ये मार आणि झोप जा 3 दिवस तिकडं, असं म्हणून. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की कार्यकर्ता असणं आणि लेखक असणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कार्यकर्ता हा लेखक होऊ शकत नाही आणि लेखक आहे तो कार्यकर्ता होऊ शकत नाही. आणि समजा कार्यकर्ता हा लेखकच झाला तर कार्यकर्ता म्हणून त्याची ती दुय्यम पातळी असते. लेखक कार्यकर्ता झाला तर लेखकाची ती दुय्यम पातळी असते. मराठीमध्ये जी आत्मकथने आली ती सगळ्या अशा विचारव्यूह असतो त्या विचारव्यूहामध्ये भरभटलेली होती. त्यामुळे जे दलित साहित्याला जो फटका बसला मोठा, त्या याचा फटका बसलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर ती सगळ्या आत्मकथनं बघितली तर सगळ्या लोकांनी मी लग्न कसं केलं, मला नोकरी कशी लागली, मी तिथं लोकांबरोबर संघर्ष कसा केला, मला पहिला मुलगा कसा झाला, हे सगळं त्याच्यामध्ये लिहून. म्हणजे गेली जवळजवळ 30 ते 35 वर्ष लोकांनी असले आशय वाचले मराठीमध्ये. ह्या अंगाने मी आणखीन पण एक इतर गोष्ट सांगेन की 2 माणसं एकच आशय सूत्र लिहित होती, दोघेही प्राध्यापक विश्व लिहित होते. एका माणसाचं खाजगी स्वरूप झालं आणि एका माणसाला त्याला ज्ञानपीठ पर्यंत त्याची मजल गेली. जो माणूस खाजगीमध्ये राहिला तो काचवेल, झोंबी, मी शेंगा कशा खाल्ल्या, गुळ कसा खाल्ला, सांगायचा मुद्दा असा आहे की ऍज अ रायटर म्हणून काय सांगितलं पाहिजे, कार्यकर्ता म्हणून काय सांगितलं पाहिजे, हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही. म्हणजे मगाशी जे मी उदाहरण सांगितलं ते एका कार्यकर्त्याचं सांगितलं होतं. प्रभाकर उर्ध्वरेषे नावाचे जे होते त्यांनी असं लिहिलेलं आहे की मार्क्सवाद येणे म्हणजे रामराज्य आहे. याच्या पलीकडे काय. आता जे चालू आहे त्याला अगदी वेगळा एक निरीक्षण आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायचंय. ते म्हणजे गिरणगावावर आपण आयुष्यभर लिहित आलेला आहात आणि मराठीमध्ये गिरणगावावर आणखी लिहिणारे लोक आहेत. चित्रपटांमधून नाटकांमधून गिरणगाव प्रेझेंट होत आहे. तर त्यांचं गिरणगावाचं वाचन कोणत्या टप्प्यावर बरोबर आहे किंवा चुकीचं आहे, तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे? कारण संपानंतरच्या गिरणगावाचं वाचनाचे अनेक पद्धती आलेल्या आहेत आणि त्या संभ्रमित करणाऱ्या आहेत. नवशक्ती नावाचा एक पेपर होता मुंबईतला, त्या नवशक्तीमध्ये मी एक कॉलम लिहित होतो गिरणगाव नावाचा.
आणि त्या कॉलमच्या पहिल्या एपिसोडमध्ये म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये मी गिरणगावचा नकाशा दिलेला आहे. म्हणजे गिरणगाव कुठल्या भागाला म्हणायचं आणि ते सांगताना मी असं म्हटलेलं आहे की आतलं गिरणगाव आणि बाहेरचं गिरणगाव. आतलं गिरणगाव कुठलं तर जे चिंचपोकळीपर्यंत येऊन थांबतं, धनबेल नाक्यापासून सुरू होतं ते चिंचपोकळीला येऊन थांबतं. बाहेरचं गिरणगाव कुठलं तर बाहेरचं गिरणगाव आहे ते डायरेक्ट चर्चगेटपर्यंत जातं. तर असे 2 त्यात विभागण्या केलेल्या आहेत. आता ह्या गिरणगावाकडे कसं बघायचं तर माझं मी सगळं लिहिलेलं आहे म्हणजे रिपोर्ट लिहिलेला असेल, कांदाचीर लिहिलेला असेल, आदुरा लिहिलेला आहे मी, किंवा चिंचपोकळीसारखा आहे. आणखीन एक मोठी कादंबरी मी म्हणजे मी अजून झाली नाही माझी ती लिहून, बाजूला पडले काम. धाप कीर्तन नावाची कादंबरी आहे. ती जवळजवळ एक 700-800 पानं मी लिहिलेत आत्ता. 70, 80, 90च्या दशकातील मुंबई काय आहे हा त्या कादंबरीचा विषय आहे. तर गिरणगावकडे बघताना ह्या लोकांनी मध्यमवर्गीय जाणीवेतनंच बघितलं. म्हणजे गिरणगाव मधल्या माणसांनी जे काय लिहिलेलं आहे. आमच्या इथे एक नाटककार राहत होते 10 नंबरमध्ये, सदानंद दळवी म्हणून. त्याची नाटकाची टायटलच अशी असायची, घटक चुंकी, काशीराम ड्रायव्हर, असं काहीतरी असायचे. पण त्यांनी एक असा ट्रेंड समजून घेतला की हे सगळे लिहिणारे लोक असेच आहेत. म्हणजे काही नाटकं करणारे दुसरे लोक होते, गणेश नाट्य मंडळ वगैरे होते किंवा आणखी काही बाकीचे लोक होते, त्यांना सुद्धा त्याच्या पद्धतीमध्ये म्हणजे गिरणगावाकडं अभिजन दृष्टीने बघणे हा जो प्रयत्न झाला त्या प्रयत्नाला बगल देण्याचा एक माझ्याकडनं मी प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला जर एकाच वेळेला जर अभिजन वर्गाबरोबर काउंटर करायचं असेल अभिजन वर्गाला, तर त्यांना काय आवडते ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे गिरणगावातल्या माणसांनी सत्यजित रेवर भाषण केलं पाहिजे, ऋत्विक घटक काय आहे ते सांगितलं पाहिजे, किंवा ही जी कोण आहे आपले आता नंदिता दास कोण आहे ते गिरणगावातल्या माणसाला पाहिजे. मी जे सगळं जे काय केलेलं आहे ते ह्या प्रयत्नात केलेलं आहे. म्हणजे एक गिरणगावातला माणूस जर ऋत्विक घटकवर बोलत असेल तर तो अभिजन वर्गातला माणूस कशावर बोलणार. तर माझं गिरणगावचं वाचन जे असं आहे, आता गिरणगावावर सिनेमा काढण्याचे प्रयत्न अनेक झाले. एका टीमचा भाग पण होतो मी, रिसर्च टीमचा भाग होतो, पण मला माझं नाव त्यातनं काढून टाकण्यात आलं. त्याचं कारण असं होतं की गॉडफादर 2 आणि गॉडफादर 3 ह्या 2 सिनेमावर आपल्याला काम करायचं असं ठरलं होतं. मी म्हटलं गिरणगावकडे आपण ह्या पद्धतीने बघू, गॉडफादर 2, गॉडफादर 3 त्या पद्धतीने काम करू. पण ते त्यांना पसंत नाही पडलं आणि मग ते जे 2-3 सिनेमा आले ते काय फ्लॉपच झाले. माझं म्हणणं असं आहे की गिरणगावचं डॉक्युमेंटेशन करायचं असेल तर काय करायचं, तर तो माणूस तिथले कपडे काय घालतो, जेवण काय करतो, पायातली चप्पल कुठली आहे त्याची हेअरस्टाईल काय आहे, मिशा कशा ठेवलेत त्यांनी, अशा अनेक बारीक सारीक गोष्टीचं वाचन तुम्ही केलं पाहिजे. आणि एखादी कल्चरचा अभ्यास करायचा असेल तर ह्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजेत. अदरवाईज त्या कल्चरला तुम्ही न्याय देऊ शकत नाही किंवा त्या कल्चरचं डॉक्युमेंटेशन करू शकत नाही. म्हणजे मी गिरणगावकडे जे बघतोय ते डॉक्युमेंटेशन अशा अर्थाने बघतोय. मला काय मनोरंजन वगैरे करायचं नाही, एकाच वेळेला डॉक्युमेंटेशन पण झालं पाहिजे, एकाच वेळेला ते कादंबरी किंवा अशा अंगाने पण झालं पाहिजे. हे माझं गिरणगावचं वाचन आहे. आता माझ्याबरोबर जे गिरणगाववर लिहिणारे लोक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ ज्याला इंटरनॅशनल लेखक म्हणून मान्यता मिळाली 2-3 वर्षामध्ये, त्या आमच्या मित्राला त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं, अरे ते गिरणगाववर तू एक कादंबरी लिहिलीस तर ती मला वाचायला देतोस का. तर अरविंद जोशी जो आपला मित्र होता ते दिवाळी अंक काढायचा हळशत म्हणून, तर मी म्हटलं अरविंद जोशीने मला विचारलं ते असं आपलं ते मागतोय कादंबरी, मग ठीक आहे वाचू दे म्हटलं. त्याला वाचायला दिली कादंबरी आणि मग तो आमचा मित्र गिरणगाववर लिहायला लागला. माझे अनेक मित्र जे आहेत ते ओपन म्हणत नाहीत की तो जो तुमचा मित्र आहे ते सगळे तुमच्या कथेतलेच प्लॉट आहेत, तेच त्याने गिरगाव फॅशनमध्ये लिहिलेले आहेत. गिरगाव फॅशन म्हणजे काय तर प्रायोगिक लिहिलेले आहे, तोच प्लॉट आहे, तू लिहिलेला तोच प्लॉट आहे, फक्त तिकडे त्यांनी प्रयोग करून तो लिहिलेला आहे. मी म्हटलं तू ओपनली सांग, म्हटलं भीती काय आहे. मी म्हटलं एका लेखकाला तू बाबा कदम म्हणायला 40 वर्ष घालवलीस म्हटलं, आणि ह्या लेखकाला तू म्हटलं 2 वर्षात इंटरनॅशनल पण म्हणतोस म्हटलं, मग हे तुला सांगायला अवघड काय. तर असं ते गिरणगावाचं जे वाचन आहे ते माझं भूतकाळातलं असेल, पण त्याला एक मायन्यूट करण्याचं काम मी केलेलं आहे. आता नंतर जे मॉल संस्कृती वगैरे आलं 90 नंतर काय माझा फारसा गिरणगावशी संबंध राहिला नाही.
पण गिरगाव आणि गिरणगाव कल्चरचा जो नाश झाला, म्हणजे गिरणगावचा पण नाश झाला आणि गिरगाव कल्चरचा पण नाश झाला. ही गिरगाव कल्चर आहे ती डोंबिवलीमध्ये गेली, ठाण्यामध्ये गेली. गिरणगाव कल्चर कुठेही रुजू शकली नाही. आजही ती रानमाळ फिरते आहे आणि तिला एकाच वेळेला हे अभिजन पण हे करतात आणि दुसरे जे कृषीजन्य संस्कृती विस्कृती सांगणारे लोक आहेत ते सुद्धा या श्रमसंस्कृतीला चिरकारतायत. आणि गिरणगाव आज तागायत संपानंतर कुठंही एस्टॅब्लिश झालेलं नाही. हे माझं वाचन आहे गिरणगावाबद्दल. आत्ताच्या चर्चेलाच लागून माझा एक प्रश्न असा आहे, तुमची चित्रपटाच्या बाबतीत अभिरुची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं त्याचं एक पुस्तक पण आगामी काळात समीक्षेच येते. ह्या चित्रपट माध्यमांकडे तुम्ही कोणत्या दृष्टीनं बघता आणि एकूण जागतिक सिनेमा आणि भारतीय सिनेमा ज्याला म्हणू त्या पार्श्वभूमीवर तुम्ही मराठी चित्रपटांकडून काय अपेक्षा व्यक्त करता आणि काय स्थिती वाटते तुम्हाला वाटतं मराठी चित्रपट? मराठी काय भारतीय चित्रपट? हा, एकूणच भारतीय सिनेमाची जी जडणघडण आहे ती कोल्हापुरातनं सुरू झाली. हे बरेच लोक विसरतात, म्हणजे ज्या जागतिक सिनेमावर वगैरे काम करतात वगैरे ते सुद्धा विसरलेत, म्हणजे की कोल्हापुरात भारतीय सिनेमाचा आरंभबिंदू आहे. ही गोष्ट म्हणजे हिस्ट्री काढा, तुम्ही चिकित्सा करा, काही करा, ते तुम्ही मान्य करावं लागेल. हा एक मुद्दा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्यावेळी सिनेमाला 100 वर्ष झाली असं जे सांगितलं गेलं त्यावेळी केरळमधले एक डिरेक्टर होते आदुर गोपालकृष्णन. त्या आदुर गोपालकृष्णनने असं विचारलं की हरिश्चंद्र फॅक्टरीची 100 वर्ष आहेत काय भारतीय सिनेमाची 100 वर्ष आहेत. त्यावेळी बरेच लोक गोंधळले, अरे हरिश्चंद्र फॅक्टरीची 100 वर्ष म्हणायला लागले. मग कोण आहे तर त्या इंटरव्ह्यूमध्ये आदुर गोपालकृष्णननी सावेकर बंधूंचं नाव घेतलं आणि मग लोक शोधायला लागले कोण आहे सावेकर बंधू. मग सावेकर बंधू आल्यानंतर पुन्हा मग दादासाहेब तोरणे की फाळके असं एक कॉन्फ्लिक्ट सुरू झालं. म्हणजे जसं जसं तुम्ही मागे हिस्ट्री बघायला लागतात त्यावेळी तुम्हाला अनेक धागे दोरे लागतात. तर मराठी सिनेमाकडं अशा पद्धतीने जायला पाहिजे ते गेले नाही. हा एक भाग. दुसरा भाग जो आहे तो होता तो पेंढारकर, भालजी पेंढारकर आणि राजा परांजपे. मी हे सांगत असताना नेहमी राजाभाऊ परांजपेंची बाजू घेतलेली आहे. कारण भालजी पेंढारकरांनी सिनेमाचं जे नुकसान केलं, काय नुकसान केलं, तो खोटं पॅट्रिऑटिक रुजवलं. जे इथल्या लोकांना पाहिजे होतं, जे उजव्या बाजूचे लोक आहेत त्यांना ते पाहिजे होतं, ते खोटं पॅट्रिऑटिक रुजवण्याचं मोठं काम पेंढारकरांनी केलं आणि एक मोठी इंडस्ट्री उभी केली. आजही लोक ते गाणे आनंद घन आणि या ऐकायला बिकायला ठीक आहे, पण त्यातनं काय आलं. म्हणजे नेमाडे सर एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते की शिवाजी महाराजांनी अनेकांची अकॅडमिक सगळी बरबादी करून टाकली, जे अकॅडमिक संपवून टाकलंय अनेकांचं. शिवाजी महाराजांवरून बोलणारे जे लोक आहेत त्यांचं अकॅडमिक संपवून टाकलं. संपवून टाकलं म्हणजे काय, तर शिवाजी महाराजांवर काय बोलायचं हे समजतच नाही ना. म्हणजे कुठल्या बाजूने बोलायचं कुठल्या बाजूने बोलायचं नाही हे सिनेमामधून आलं पहिल्यांदा. म्हणजे चंद्रकांत सुरेखात हे संभाजी आणि शिवाजीच. 4वी-5वीच्या मुलांना सिनेमाला न्यायचं तर सिनेमा कुठला, श्री छत्रपती शिवाजी. तर हे जे खोटं पॅट्रिऑटिकचं जे भानगड आली त्या काळामध्ये 50च्या आणि 60च्या दरम्यान, तर त्याला बऱ्यापैकी राजा परांजपेंनी मागं खेचायचा प्रयत्न केला. पण राजाभाऊंना तितकं पाठबळ नव्हतं. म्हणजे त्यांनी जे काढलेले पिक्चर आहेत ते तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल. हा माझा मार्ग एकला किंवा तो दुसरा एक आहे लक्ष्मण रेषा असेल किंवा आणखी जे काही पिक्चर आहे, तर ते त्यांना पाठबळ मिळालं नाही, ह्यांना मिळालं ते पाठबळ. आणि ती मराठी सिनेमा बिघडायची सुरुवात आहे ती आहे. म्हणजे जे आर्टिफिशियल सगळं ड्रेपरी विपरी वापरायची, तो चित्तरंजन कोलटकरला विलन करायचा, आणखी कोणतरी मोठमोठ्याने ओरडणारे वगैरे असे विलन, अफजल खान आणि हे त्याच्यावर फोकस. तर हे मराठीतनं याच्यातनं बाहेर पडायला खूप वेळ गेला मधल्या काळात. हा एक भाग झाला. दुसरा भाग होता की जो सिनेमा कलकत्त्यामध्ये रुजला, कर्नाटकमध्ये रुजला, केरळमध्ये रुजला, तो महाराष्ट्रात का रुजला नाही. तर त्याचं मुख्य कारण असं होतं की महाराष्ट्रात समांतर सिनेमाकडे बघणारे जे लोक होते किंवा प्रायोगिक रंगभूमीकडे बघणारे जे लोक होते ते सगळे फॅशनेबल होते. म्हणजे उदाहरणार्थ अमोल पालेकर हा प्रायोगिक आहे, पगला घोडा करतो नाटक. बादल सरकारची सगळी नाटकं एवम इंद्रजीत, पगला घोडा अमोल पालेकर करतो ना. पण बादल सरकारचा जो मूळ बेस आहे त्याचा तो कुठं त्याला मान्य आहे, तो मान्य नाही त्याला.
बादल सरकार नाटकं कशासाठी लिहितो, बादल सरकारने नेपथ्य का नाकारलं, बादल सरकारची स्क्रिप्ट इतकी खुली का, ह्याचा फायदा तुम्ही फक्त स्वतःला इस्टॅब्लिश करण्यासाठी करून घेतला. पण तो जो विचार होता, बादल सरकारने सांगितलेला जो विचार होता, तो तुम्ही वाढवू दिला नाही. तर अशा पद्धतीच्या ज्या वृत्ती होत्या त्या मराठी सिनेमामध्ये आल्या. तर हे एका बाजूने चालू होतं आणि दुसऱ्या बाजूने महेश कोठारे आणि हे सचिन बिचिन हे लोक जे कुठल्याही व्यक्तिरेखेमध्ये बसत नाहीत. म्हणजे सचिन सारखा नट आहे तो कुठल्याही व्यक्तिरेखेमध्ये बसत नाही. म्हणजे त्याला तुम्ही व्हिलन दाखवा, हिरो दाखवा किंवा आणखी कोण दाखवा, पण तो सगळं लिहितो, गाणे लिहितो, डायरेक्शन करतो, सगळं करतो. तर ह्या दोघांनी पुन्हा इतक्या सिनेमाचं नुकसान केलं की तो 50-60 वर्ष सिनेमा मागे नेला, महेश कोठारे आणि त्या सचिन. आणखी काही लोक आले आणि मग पुन्हा भाषा सुरू झाली. हा आंबेडकरवादी सिनेमा आहे, तो तमका सिनेमा आहे. आंबेडकरवादी सिनेमा तयार होणं इतकी सोपी गोष्ट नाही. सिनेमाची जी परिभाषा आहे, तुम्ही जर एखाद्या सिनेमाला आंबेडकरवादी सिनेमा म्हणत असाल तर त्या सिनेमाची परिभाषा काय असली पाहिजे. ते काला पिक्चर आला त्याला लोक म्हणायला लागले अरे हा आंबेडकरवादी सिनेमा आहे. आणि म्हटलं मग त्यात रजनीकांत कसा आहे. तो आंबेडकरवादी सिनेमा असता तर आंबेडकरवाद्यांनी आता त्या संसदेमध्ये साम्राज्य मिळवलं असतं. एक लात मारले की 4 उडतायत तिकडं. तर कालाचं मला आश्चर्य वाटतं, कालासारख्या पिक्चरला आंबेडकरवादी म्हणतात. तुम्हाला एखादा विचार रुजवायचा असेल, एखादी गोष्ट आणायची असेल सिनेमामध्ये, तर तुम्ही त्याचं एक प्रारूप तयार केलं पाहिजे, त्याची एक परिभाषा तयार केली पाहिजे. ती परिभाषा केरळमध्ये तयार झाली, कन्नडमध्ये तयार झाली, बंगालमध्ये तयार झाली. गिरीश कासारवल्ली सारखा एक माणूस आहे कन्नडमध्ये, एक्सलंट सिनेमा करतो. किंवा अतुल गोपालकृष्णन सारखा आहे, शाजी सारखा माणूस आहे केरळमध्ये. पश्चिम बंगालमधले अनेक लोक आहेत, तपन सिन्हा सारखे लोक आहेत. सत्यजित रेला तर आपण सोडून देऊ, हा मृणाल सेन सारखा माणूस आहे. काय काय केलेलं आहे त्यांनी. तुम्ही मराठी सिनेमा म्हणताय, मराठी सिनेमा बघितला पाहिजे, पण त्याची जी परिभाषा आहे किंवा त्याची जी एक संहिता तयार व्हायला पाहिजे ती नीटपणे होत नाही. आणि आपण ज्यांच्याकडनं अपेक्षा करतो ते लोक पण त्या वाटेलाच राहायला तयार नाही. कारण तुम्ही काय करता, एकाच वेळेला सिनेमा विकला गेला पाहिजे हे तुमच्या डोक्यात जास्त असते. आणि एकदा तुम्ही सिनेमा विकला गेला पाहिजे हे डोक्यात घेतलं की तुमची जी सिनेमाची परिभाषा असते ती आपोआपच बदलते. जे राम गोपाल वर्मा सारख्या माणसाने जे करून दाखवलं, हे राम गोपाल वर्माच्या डोक्यात असं होतं की हे कोण, हे चोपडा बिपरा ह्या लोकांना घरी बसवायचं. तर मी त्या शेगावला असं भाषण केलं की मराठीमध्ये सुद्धा, मराठी लिटरेचरमध्ये राम गोपाल वर्मा सारखं झालं पाहिजे की हे जे कोण कोण आहेत ना यांना घरी बसवा, काहीच करत नाही, सगळं बिघडवून टाकलेलं आहे माहोल. म्हणजे यांना वर्तमान काळामध्ये जगायचं कसं हे सुद्धा कळत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. तर मराठी कल्चरला सिनेमाने जर वळण लावायचं असेल तर तुम्हाला प्रारूप तयार करावं लागेल, परिभाषा तयार करावी लागेल. अरुण गवळीवर आपण सिनेमा करतो, अरुण गवळीवर सिनेमा करायला अनुराग कश्यपला जन्म घ्यावा लागला. अरुण गवळीचा मराठी माणूस आहे, अनुराग कश्यप कशी काय त्याचं स्क्रिप्ट लिहितो. बरं तुम्ही अरुण गवळीवर स्क्रिप्ट लिहायला चालेल, दगडी चाळ सिनेमा काढला, दगडी चाळच्या आत कॅमेरा कुठे आहे, त्या चाळीच्या आतमध्ये जातच नाही सिनेमा. असं कोणी एक माणूस विचारत नाही की अरुण गवळीच्या बाजूची जी खोली आहे त्या खोलीमध्ये कोण राहतो, माहिती आहे का कुणाला. विचारला का कुठल्या समितीने, नाही विचारला प्रश्न. तर ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत किंवा जे डिपार्टमेंट्स असतात, आता उदाहरणार्थ प्रोडक्शन डिझाईन सारखी गोष्ट आहे. कोण आहे तुमचा प्रोडक्शन डिझायनर, काय माहिती नाही मला कोण आहे. निर्माता आहे की, पण प्रोडक्शन डिझायनर नावाची एक गोष्ट असते सिनेमामध्ये की 1 दिवसाचं शूटिंग सुद्धा जर वाढलं तर तुमचं बजेट वाढते, 4 दिवसाचं शूटिंग वाढलं तर किती बजेट वाढते. त्याचं एक डिझाईन त्यांनी करून दिलेलं असतं. ज्याच्याकडे चांगला प्रोडक्शन डिझायनर आहे तो चांगला चित्रपट काढू शकतो, कमी किमतीत काढू शकतो. आता हे सिनेमे तुम्ही सगळे इराणमधले बघितले, माजिदी, तर कमीत कमी किमतीत, बजेटचा पण काय संबंध नाही. तर मराठी सिनेमाचा जो बेसिक प्रश्न आहे तो मोनोकल्चरचा प्रश्न आहे. मराठी सिनेमातले नटे असतील ते नट असतील, म्हणजे जर एकाच वेळेला आता बालगंधर्वाने असे सिनेमा येत असतील तर कुणी बघायला जायचे ते सिनेमा, हा पण प्रश्न आहे ना. म्हणजे पूर्वी तमाशासाठी लोक जायचे चित्रपट सांगते ऐका वगैरे, पण तुम्ही जर त्याचं कन्व्हर्शन इतक्या खाली आणलं असेल, कोण जाणार ते सिनेमा बघायला, नाही जाणार. तर मराठी सिनेमाचा बेसिक विचार तुम्ही कल्चरपासून सुरू केला पाहिजे. ती कल्चर सगळे आत्मसात करून घेतली पाहिजे. त्या आत्मसात केलेल्या कल्चरमधनं स्क्रिप्ट संहिता तयार झाली पाहिजे, त्याची एक परिभाषा तयार झाली पाहिजे. मग तुम्ही बंगालचा सिनेमा, इकडचा जो सिनेमा आहे त्याला तुम्ही टक्कर देऊ शकता. एक साधं उदाहरण सांगतो की श्रीराम लागू सारखा आपल्याकडे नट होता, ज्याला पिंजरामुळं प्रसिद्धी मिळाली, मास्तर. पण ज्यावेळी
त्यांच्यावर पाळी आली सिनेमा काढायची, त्यावेळी त्यांनी सिनेमासारखा पिक्चर, पिंजरासारखा पिक्चर काढला नाही तर झाकोळसारखा पिक्चर काढला. आणि तो पिक्चर कुणीही बघितला नाही. त्याचं कारण काय तर त्यात कुमार गंधर्वाची बैठक असं सगळं मटेरियल नाही. कोण बघणार सिनेमा? लागूला काय ओळखतात तर मास्तर म्हणून ओळखतात. मग लागूने ज्यावेळी सिनेमा काढला तर त्या लाईन मध्ये नाही काढला सिनेमा, त्यांनी कुठल्या लाईन मध्ये काढला? झाकोळ लाईन मध्ये काढला सिनेमा. तर हा जो हे भांडण आहे, हे भांडण जोपर्यंत तुम्ही मिटवत नाही तोपर्यंत तुम्ही सिनेमावर प्रभुत्व मिळवत नाही. प्रभुत्व वापरतो, वर्चस्व नाही म्हणतो, प्रभुत्व मिळवू शकत नाही. चित्रपटाकडनं आपण परत आपल्या साहित्याच्या मुद्द्याकडे येऊया का, की त्यांनी सतत समकालीन लेखनाबद्दल असमाधान व्यक्त केलं आहे नागपुरे सरांनी. आणि त्यांनी असं म्हटलं की कथाकार स्वतःच्या क्षमतांना मारून कादंबरीचा पोकळ गाडा हाकण्याचं काम करतात काही लेखक, आणि काही लेखक सर्व भार कथेवर टाकून राहतात. हे एक द्वंद्व आहे. आणि दुसरं एक द्वंद्व असं सांगितलं की याची मांडणी करणारे जे लोक आहेत समीक्षेतले, ते उत्तराधुनिकता, विरचना, बाबतीन याच्यावर पानाच्या पानं खर्च करतात. आणि त्यामुळं मराठी कथा कादंबरी हे रूप विदेशी आणि आशियाचा सांगाडा देशी अशा रूपात अवतरला. मगाशी समीक्षेवरचा पेपर वाचल्यानंतर मला थोडं बरं वाटलं. थोडं बरं वाटलं त्याचं कारण असं होतं की जे लोक मला शेरेबाज म्हणत होते ते लोक मला आपल्या परंपरेशी आता जोडायला बघू पाहत आहेत. मी नावं सांगत नाही ती मी, पण आपिलेली 2 नावं घेतली तिथं. हा, ते एक सारंग तर काय माझे गुरुच आहेत, म्हणजे सारंगचा काही प्रश्न नाही. पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या समीक्षेचा विचार करता त्यावेळी त्यांनी कुठल्या पुस्तकावर लिहिले त्याची एक यादी तपासायची. माझं म्हणणं आहे समीक्षा वाचूच नका तुम्ही. 2 समीक्षक आहेत, एक हरिश्चंद्र थोरात आहेत, दुसरे नेमाडे आहेत. फक्त यादी बघायची कुठल्या पुस्तकावर लिहिले, त्याच्यावर तुम्ही ठरवा कशाला जास्त वाचताय समीक्षा. काय गरजच नाही ना. मी जर नितीन तेंडुलकरवर समीक्षा लिहित असेल तर माझं काय काम आहे? एक कोणतरी राजीव नाईक कथाकार आहे, एकच कथा संग्रह आहे त्याच्यावर मी 10 वेळा लिहित असेल तर मला काय दुसरा काय कामधंदा नाही काय? कशासाठी? 5 कथा लिहिलेल्या आहेत फक्त राजीव नाईकने. कशासाठी मी कशासाठी लिहायचं? मला तुम्ही शेरेबाजी म्हणताय. महात्मा फुले कवी नाहीत, ही शेरेबाजी नाही. महात्मा फुले हे अडाणी आहेत, ही शेरेबाजी नाही. मला आश्चर्य वाटतं आपल्या लोकांनाच ती शेरेबाजी वाटत नाही. आणि आयनापुरे म्हणतोय की महात्मा फुले हे दीर्घ कवितेचे जनक आहेत, लगेच शेरेबाजी वाटते. काय लपवतोय आपण? मला बाबतीत सांगायची काय गरज आहे? बरं, बाबतीत सांगितलं, मला खूप आनंद झाला बाबतीत सांगितलं. बाबतीत मार्क्सवादी आहे, पण तुम्ही बाबतीत कुणाला लावताय? अशा लेखकाला बाबतीत लावताय जो झरतुष्ट ट्रान्सलेट करायला निघालाय. अशा लेखकाला बाबतीत लावताय? 10 बोक झरतुष्ट ट्रान्सलेट करणाऱ्या माणसाला बाबतीत लावू शकतो का मी? आता तुम्ही मला झरतुष्ट कोण आहे? तो जो सुपरमॅनची कल्पना करतो, झरतुष्ट, जो त्या ह्याचा म्हणजे मनु आवडणारा जो आहे, म्हणजे काय, निश्चयला निश्चयचा आवडता लेखक मनु. आणि झरतुष्ट सुद्धा. निश्चयच्या अनेक गमती आहेत सांगण्यासारखे की ज्या मनुने सांगितले ते त्याला फार आवडतात, आणि ते स्त्रियांच्या संदर्भातले ते त्याला फार आवडतात मनुला. आणि ते पकडले कुणी तर विलास सारंगने पकडले. मला आश्चर्य आणखी एका गोष्टीचं वाटते की विलास सारंग सारख्या माणसाला तुम्ही न्याय देऊ शकला नाही. आयनापुरेने न्याय दिला विलास सारंगला. आज आमची सगळी पोरं विलास सारंग वाचतात पुस्तकं विकत घेऊन. कारण विलास सारंगला मी सेक्स लिहिणारा माणूस मानत नाही. विलास सारंग हा थिओलॉजिस्ट आहे हे मांडणी मी पहिल्यांदा केली. त्याची एक कथा आहे अर्ध्या मुर्द्या नावाची. त्यात मी सांगितले या अर्ध्या मुर्द्या ही कथा काय आहे तर मनुस्मृती आहे. ज्यावेळी एका माणसाला सतीश तांबेला मी सांगितलं, अरे काय म्हटलं हे असं पण आहे काय? काय आहे म्हटलं, विलास सारंग हा थिओलॉजिस्ट आहे म्हटलं. कधी सांगणार तुम्ही? तुम्हाला जायचंच नाही ना त्या प्रदेशात. हे असं पण तुम्ही लपवताय आणि परत आयनापूरला म्हणता तुम्ही शेरेबाजी करताय. एंकीच्या राज्यातवर मला नाही वाटत ती चांगली कादंबरी. का चांगली वाटत नाही?
तर त्यातला जो नायक आहे तो काल्पनिकपणे उभा केलेला आहे. जो तिथल्या ज्या भागामध्ये सारंग काम करत होते तिथली जे दहशतवादाचं जे सावट आहे ते कुठे येते त्यात. त्या कादंबरीतली लेडीज पात्र मला आवडलं. सलवा नावाचा एक लेडीज पात्र आहे, पण तो जो नायक आहे त्याचा तो नाही आवडत ना. तुम्हाला जे द्वंद्व उभं करायचं ते नेमाड्या विरुद्ध सारंग उभं करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला एंकीच्या राज्यात आवडते. तुम्हाला जर नेमाड्या विरुद्ध सारंग असं द्वंद्व उभं करायचं असेल तर तुम्ही रुद्र चांगले आहे म्हणत असाल तर नेमाड्या विरुद्ध सारंग हे द्वंद्व आपोआप उभं राहते. पण ते मान्य नाही ना. म्हणजे एकाच वेळेला विलास सारंगला द्वंद्वामध्ये उभं करायचं आणि त्याला पराभूत पण करायचं, हे राजकारण आहे तुमचं. म्हणजे दोन्ही माणसं घ्यायची एकाच ह्याच्यातल्या आणि दोघांना पण पराभूत करायचं आहे. तर ह्याला असा पराभूत करायचा, त्याला नंतर पराभूत करायचा आणि पुन्हा श्याम मनोहर आहे सगळे फुकटची बक्षीस घ्यायला. हे कळत नाही, हे समीक्षेमध्ये कळलं पाहिजे. आणि मी या अनेक दिवसापासून श्याम मनोहर मला म्हणते आयनापुरे माझा पंचम दर्जाचा समीक्षा आहे. काय बोलायचं आणि परत बोलतो तू दुश्मन आहेस माझा एक नंबरचा. आणि म्हटलं तुझी पुस्तकं मी विकत घेऊन वाचतो, मी तुझा कसा दुश्मन असेल. तर हे जे कळते म्हणजे तुम्ही माझं म्हणणं असं आहे की बेरोजगारी हा समीक्षेचा बेसिक प्रश्न आहे. आज जे मधल्या काळामध्ये जी समीक्षा उभी राहू शकली नाही त्याचं मुख्य कारण काय, तर बेरोजगारी आहे. मी गव्हाणे सारख्या मुलाला विचारलं, अरे तू काय बोललो ना त्याच्यावर. सर मी आज बोललो ना काहीतरी तर मला कामावरनं काढून टाकते. मग जर मराठी समीक्षा इतकी धुबळी होत असेल, जे समीक्षक लघवीला जाताना सुद्धा विचारून जातो हेड ऑफ डिपार्टमेंट जाऊ का लघवीला जाऊन येतो, काय राग व्यक्त करणार हो. इतकी वाईट अवस्था आहे. तर बेरोजगारी आता सुद्धा आहे आणि पूर्वी सुद्धा होती. पूर्वी ती बेरोजगारी अशी होती की परमनंट होण्यासाठी होती, ज्युनियरवरनं सिनियरवरला जाण्यासाठी होती, अशी होती. आता ती बेरोजगारी काहीच नाही हो हाताशी. म्हणजे मी एक वेळेला ह्या बेरोजगारीचं समर्थन करू शकतो की यांच्या हाताशी काहीच नाही. पण पूर्वीची जी बेरोजगारी होती ती प्रमोशनसाठी होती ना. फक्त मला विद्यापीठात जायचं आहे, मला सिनियरला जायचं आहे, मला पेपर तपासायला जायचं आहे, ह्याच्यासाठी तुम्ही समीक्षा लिहिताय. मग समीक्षेचं सांस्कृतिक मूल्य काय? समीक्षेला एक सांस्कृतिक मूल्य आहे, सामाजिक उत्तरदायित्व आहे, अनेक गोष्टी आहेत. काहीच नाही ना. म्हणजे तुम्ही नको त्या लेखकाला चांगलं म्हणताय, चांगलं म्हणायच्या त्या लेखकाला वाईट म्हणताय, असं सगळं बिघडवून ठेवलंय. टीका राहिली कुठं? मराठीमध्ये टीका राहिली नाही. तर अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे बेरोजगारी जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत मराठीत चांगली समीक्षा येणं कठीण आहे. समकाळातले जे लेखक आहेत त्यातले काही लेखक आपल्याला सांस्कृतिक हस्तक्षेप करताना दिसतात किंवा बंडखोरी करताना दिसतात. पण ही हस्तक्षेप आणि ही बंडखोरी व्यापक आणि सर्वसमावेशक होत नाही. तर ह्याची नेमकी कारण काय वाटतात तुम्हाला? बंडखोरीची जी गोष्ट आहे, बंडखोरीची गोष्ट ही सातत्य तुम्ही किती ठेवताय, आवडीनिवडी तुम्ही किती बाजूला ठेवताय, लाभाच्या गोष्टी किती बाजूला ठेवताय, त्याच्यावर अवलंबून असते. म्हणजे उदाहरणार्थ शरद पाटील सारखा माणूस आहे, त्याला काहीच मिळालं नाही, काय सुद्धा मिळालं नाही. फॉलोअर सुद्धा आता बोलायला लागले. तर दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत की जे बंडखोर म्हणतात स्वतःला आणि ते प्रत्यक्षात सरेंडर आहे. अनेक लोक आहेत आपल्याकडे, चांगले चांगले लोक आहेत की जे आपल्याला बंडखोर वाटले पण त्यांनी परत फसवलं आपल्याला. मग अशा लोकांचं काय आहे, तर तुम्हाला एकाच वेळेला जर हस्तक्षेप करायचा असेल म्हणजे हस्तक्षेपाचा टक्का तुमचा वाढला पाहिजे. जे सामाजिक जे क्रिमिनल जे वाढलेला आहे, रेट वाढलेला आहे, सामाजिक गुन्हेगारीचा जो रेट वाढलेला आहे, त्याच्यातून सांस्कृतिक गुन्हेगारी आली, त्यातून साहित्यिक गुन्हेगारी आली, त्यातून सामाजिक गुन्हेगारी आली. हा रेट वाढत वाढत इतका गेलेला आहे की तुमचा हस्तक्षेप आता जवळजवळ नष्ट व्हायच्या मार्गावर आहे. आणि हा हस्तक्षेप नष्ट झाल्यामुळं बोलता येत नाही काय. बरं तुम्ही अशा कुठंतरी मोक्याच्या जागेवर असताय की मी काहीतरी हस्तक्षेप केला तर मला काढून टाकणार आहे. हेच मी मगाशी जे कारण सांगितलं. मराठीतले इतके चांगले चांगले लेखक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मी थोडं जुनं उदाहरण देईल की कलेचं कातडं ही जी कादंबरी आहे आनंद यादवांची, ती व्यंकटेश माडगूळकरांचं निधन झाल्यावर बाहेर आली. का आली बाहेर? तर व्यंकटेश माडगूळकरच आहेत ना त्यात. भैरप्पाची कादंबरी आहे, औरंग युवर अनंत मूर्तीवर लिहिली, ती काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये.
रेफरन्स पण काय पण दिलेले आहेत, कुठल्या पण, म्हणजे जिथं मुसलमानाचं नाव आहे तिथं हिंदूचं लिहिलंय, हिंदूचं नाव आहे तिथं मुसलमानाचं लिहिलंय, काही दिलेलं आहे. हे यादी जी दिलेली आहे ती खोटी दिलेली आहे, संदर्भ यादी. तर हे कोण बघणार? ते आमचे एक पुण्यातले समीक्षक म्हटले, ते नेमाडे पण आता तेच करायला लागले, भैरप्पा सरकार कसं काय म्हटलं. म्हणजे तुलना करायला त्यांना कोणतरी एक माणूस लागत असतो. आता भैरप्पा सरळ म्हटला की कर्नाटकात जे बीजेपीचं सरकार आलं ते माझ्यामुळे आलं. कसं काय? प्रश्न आहे का? तर कसं काय याचं उत्तर आहे की तुम्ही त्या मायथॉलॉजी मध्ये फिरताय रामायण महाभारताच्या. म्हणजे हा मुद्दा तुम्ही आणखी गंभीरपणे इतका घ्यायला पाहिजे की रामायण महाभारताची चिकित्सा करताना त्याचा इतिहास कसा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. शरद पाटलांनी तो मोठा प्रॉब्लेम करून टाकला. शरद पाटलांनी ज्यावेळी रामायण महाभारताची मायथॉलॉजिकल चिकित्सा केली, त्यावेळी असं चिकित्सा करता करता सहज असतो, तुमचा राम आहे तर आमचा रावण, तुमचा राम असा आहे तर आमचा राम असा आहे. गांधीजी हे राम म्हणताना त्या रामाला म्हणत नव्हते, त्यांचा राम वेगळा होता. दंडवते म्हणतात तो भगवा झेंडा त्यांचा वेगळा आहे, आमचा वेगळा आहे. असं ज्या वेळेला सुरू होते त्यावेळी मायथॉलॉजी ही हिस्ट्रीमध्ये कन्वर्ट होते. विलास सारांनी तसं केलं नाही, तर पूर्ण या मायथॉलॉजीलाच उलट करून टाकलं. विलास सारांच्या काही कथा बघितल्या तुम्ही, आंबेडकरांचं काही लेखन बघितलं तुम्ही, तर ते तो आमचा असं म्हणत नाही, ते मायथॉलॉजिकल आहे, सोडून देतात. तुम्हाला आणखीन एक धक्कादायक गोष्ट सांगतो. दामोदर धर्मानंद कोसंबी सारखे या पार्श्वभूमीवर इतिहासकार होते, मोठा माणूस, मी त्यांच्यावर प्रेम करणारा माणूस होतो. माझ्या आता असं लक्षात आलं, परवा मी एक पुस्तक लिहितो त्या वेळी असं लक्षात आलं की दामोदर धर्मानंद कोसंबी इतिहास लेखनाचा जो सिद्धांत सांगतात तो पूर्णपणे चुकीचा आहे. कसा चुकीचा आहे? तर ते म्हणतात राजा कोण आहे, आम्हाला काय करायचं आहे? शेतकरी नांगर कुठला वापरतो, कुंभार माती कुठली वापरतो, सुतार लाकूड कुठला आणतो, ह्याच्या अंगाने आम्हाला इतिहास लिहायचा आहे. हे त्यावेळेला आम्हाला बरं वाटत होतं ना, पण आता असं लक्षात आलं की राजा कोण आहे, आम्हाला काय करायचं, राजे कोण आहेत? आमचे आहेत सगळे राजे. जे पानसरेंनी जे पुस्तक लिहिलं शिवाजी कोण होता, हे दामोदर धर्मानंद कोसंबीच्या इतिहास लेखनाच्या सिद्धांताला काउंटर आहे. या अजूनही कुणाच्याही लक्षात आलेलं नाही. फुल्यांना जास्त जवळ आहे. फुल्यांची जी लाईन आहे, फुल्यांची लाईन पूर्णपणे कंडम करण्याचं काम दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी केलं. मार्क्सवादीच आहेत ना. हा जो मुक्तिबोध आहे त्यांनी तेच काम केलं. दोघा भावामधला एक भाऊ तिकडं फॉर होता, एक भाऊ विरोधात होता. पण गजानन माधव मुक्तिबोधानं जे सँक्शन मिळालं ते शरदचंद्र मुक्तिबोधानं मिळालं नाही. का मिळालं नाही? तर मर्डेकरांना काउंटर करतोय, यांना काउंटर करतोय, डांगेंना काउंटर करतोय. खरा मार्क्सवादी कोण? तर शरदचंद्र मुक्तिबोध. डी.के. बेडेकर सारखा माणूस सुद्धा शरदचंद्र मुक्तिबोधांची बाजू घ्यायला तयार नाही. तो प्रश्न येतो की बेडेकर मार्क्सवादी आहेत का? बेडेकर सांगतात की मुक्तिबोधाने असं लिहू नये. का बाबा, मार्क्सवादी आहे ना, तुम्ही पण मार्क्सवादी आहे, तो पण मार्क्सवादी आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे, आता जो पोवाडा लिहिला महात्मा फुलेंनी त्याच्यात सुधारित रूप म्हणजे शिवाजी कोण होता. महात्मा फुलेंनी जो पोवाडा लिहिला शिवाजी महाराजांचा, तो पोवाडा म्हणजे इतिहासाला समाजशास्त्रामध्ये आणणे. आता पोवाडा म्हटलेला आहे, पोवाडा हा अपभ्रंश. बरेच लोक म्हणतात ते काय महात्मा फुले अडाणीच माणूस आहे. हो, पोवाड्याला पोवाडा म्हटलाय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पोवाडा हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहे, 2 वेळा आलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये पोवाडा हा शब्द. मग आता ज्ञानेश्वरांनी जर पोवाडा हा शब्द वापरला तर त्याला तुम्ही विद्वान म्हणताय, गटेबरोबर तुलना करताय. आणि महात्मा फुलेंनी पोवाडा हा शब्द वापरला तर ते अडाणी. माझ्या मराठीचं बोलू कौतुक. तर असे जे काही गंभीर प्रश्न आहेत, फुलेंनी 3 दीर्घ कविता लिहिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी, ब्राह्मणांचे कसब. आमचे लोक सुद्धा त्यांना कवी म्हणतच नाही. ते कविता आहेत काय म्हणतात, अखंड आहे. अखंड काही कविता नाही केला. काव्यशास्त्र जे आहे, काव्यशास्त्रामध्ये महात्मा फुलेंचा एवढा मोठा रोल आहे. मी आता त्यावर काम करायला लागलो माझ्या लक्षात आलं. अनेक नवीन नवीन गोष्टी. आमचे जे समीक्षक मित्र आहेत ते म्हणतात अरुण कोलटकर भारी आहे माणूस,
पण तो म्हशीवर बसून जाणाऱ्या मुलाला कसा काय आवडतोय? म्हशी पाण्याला धुवायला बियायला जाणाऱ्या माणसाला आश्चर्य आहे. तर त्याचं कारण आहे की ज्ञानेश्वरी खेड्यापाड्यात आली, त्यामुळे अरुण कोलटकर आवडायला लागले. अरुण कोलटकर म्हणतात की ते सगळे इंडियन जे गॉड आहेत ते सेकंड स्टँडर्ड आहेत. मग पहिल्या स्टँडर्डचे देव कुठले असं कुणी विचारलं नाही. जर सगळे गॉड सेकंड स्टँडर्ड असतील तर पहिल्या स्टँडर्डचे देव कुठले असा प्रश्न नेमाडेंनी विचारला. आणि मग हे लोक सांगतात की नेमाडे सुद्धा अरुण कोलटकरच्या कवितेचे समर्थक होते. म्हणजे आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की समीक्षेकडे जायचा जो रस्ता आहे तो असा आडातेडा आहे आणि कोण कुणाच्या नावावर काय खपवेल काय सांगता येत नाही. इतकी बिकट परिस्थिती आहे. मग हस्तक्षेप नावाची जी लेखकाची गोष्ट आहे तर त्याला माध्यमाच्या मर्यादा आहेत. तुम्ही असं लिहायला लागलं तर हे लोक छापत नाहीत, असं लिहायला लागलं तर हे लोक छापत नाहीत. असं आहे. म्हणजे मौजेने काय छापायचं ते ठरलेलंच आहे ना. लोकवाङ्मयने काय छापायचं ठरलेलं आहे, पॉप्युलरने काय छापायचं ठरलेलं आहे, मॅजेस्टिकने काय छापायचं ठरलेलं आहे. त्यामुळे तर मराठी संस्कृती वाढत नाही, मराठी लेखक मोठा होत नाही. मला वाटते माझं मौजेत छापून आलं पाहिजे, मी त्याच्यासारखं लिहितोय. मला वाटते रामदास भटकळांनी माझं कौतुक केलं पाहिजे, मी त्याच्यासारखं लिहितोय. तर हस्तक्षेप करायचा असेल तर ह्या गोष्टी निग्लेक्ट केल्या पाहिजे आणि सातत्य ठेवलं पाहिजे. आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे येऊया. एवढी वैचारिक सातत्यानं त्यांनी चर्चा केलेली आहे. शेवटचा माझ्याकडनं प्रश्न विचारतो की थेरी गाथेमध्ये जे स्त्रियांचा विचार झालेला आहे आणि आता जे समकाळात स्त्रियांबद्दल लिहिलं जाते याच्याबद्दल तुमचं काय निरीक्षण आहे? कारण तो आज आपल्या चर्चेत राहिलेला मुद्दा. मी थेरी गाथा ज्यावेळी वाचली त्यावेळेला मला एक समाधानाची गोष्ट अशी वाटली की मी नामदेव ढसाळचं प्रोटेक्शन करू शकतो. बघा, नामदेव ढसाळचं प्रोटेक्शन अशासाठी की ते आमचे लोक म्हणाले ते कोण नामदेव ढसाळ, ते घाणेरड्या कविता लिहितो तो काय. बरेच लोक असे म्हणत होते. मग मी पहिला ते थेरी गाथा वाचल्या मी नाशिकच्या एका माणसाला फोन केला की जो त्यात 1 नंबरला होता शिव्या द्यायला नामदेव ढसाळला. मी म्हटलं तू थेरी गाथा वाचलीस का? म्हटलं वाचली की. आम्रपालीचं वाचलंस का? त्यातलं वाचलं की. म्हटलं मग तू नामदेव ढसाळला कसं काय शिव्या देतोयस? म्हटलं त्याच्यापेक्षा हॉरिबल लिहिलंय म्हटलं आम्रपालीने थेरी गाथामध्ये. माझं शरीर पहिलं कसं होतं आणि माझं शरीर नंतर कसं झालं हे इतक्या बारकाईने आम्रपालींनी लिहिलेलं आहे की ते अश्लील वाटेल लोकांना. माझं ऑब्झर्वेशन असं आहे की थेरी गाथा ही पोस्ट मॉडर्न संहिता आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला. तुम्ही ते वाचली थेरी गाथा, म्हणजे ज्या स्त्रिया कविता वगैरे लिहितात त्यांना तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पहिल्यांदा थेरी गाथाच वाचली पाहिजे. इतकं पुढचं आहे त्याच्यामध्ये सगळं, इतकं पुढचं आहे की ती पोस्ट मॉडर्न संहिता आहे. मग अशी पोस्ट मॉडर्न संहिता आपण बाजूला करतो आणि नको त्याला देशी बिशी म्हणत बसतो ना. नामदेव ढसाळ देशी कवी आहे पण त्याच्यावर एक शब्दही बोलला गेला नाही. जी देशी भाषा अभिप्रेत आहे ती देशी भाषा पहिल्यांदा नामदेव ढसाळने आणली मराठी साहित्यामध्ये. देशीवादाचं मी जे समर्थन करतो, मला अपेक्षित होतं तू काहीतरी विचारशील, ते देशीवादाचं समर्थन मी अशा पद्धतीने करतो. अपिने म्हणतो त्या पद्धतीने करत नाही. माझं म्हणणं असं आहे की हे जे कृषी आहे, कृषी सायन्स आहे, देशीवान कधी अस्तित्वात राहते, कुठलीही देशी गोष्ट कधी अस्तित्वात राहते, तिचं उपयोजन सातत्याने होत असेल तर ते अस्तित्वात राहते. त्याचं उपयोजन जर थांबलं तर देशीवाद राहत नाही. त्या अनुषंगाने मी ज्या ज्या कॉमेंट्स केलेल्या आहेत त्या सगळ्या अपिनेने वगळल्या. म्हणजे उदाहरणार्थ देशीवादाचे बहुमत काठावरचे आहे माझं विधान आहे, आपल्याला सापडलं नाही ते. वास्तववादी कादंबरी जी आहे, वास्तववादी कादंबरी दोन्ही बाजूंनी नेमाडे आणि हरिश्चंद्र थोरात यांनी अडचणीत आणली, संपून टाकली. विधान आहे माझं. देशीवादाचं जे समर्थन आहे ते एकाच वेळेला मी एका रेषेवर आणतो. मार्क्सवाद म्हटलं की मी ते बाजूला काढतो. अतिशय पद्धतशीरपणे मी बाजूला काढलेलं आहे. देशीवादाचं समर्थन माझं जे आहे ते चांगले चतुष्टपर्यंत असू शकते, त्याच्या पुढे नाही.
मी महात्मा फुलेचा भक्त झालो असं म्हणणारा माणूस जर महात्मा फुलेची थिअरी सोडत असेल, डिफिकल्ट आहे. त्यामुळं थिअरी गाथेकडे माझा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अशा पद्धतीचा आहे की तुम्ही जे काही लिहायचं आहे ते खुलेपणाने लिहिलं पाहिजे, मन मोकळं झालं पाहिजे, आणि मन मोकळं झाल्याशिवाय दुःखाचा निचरा होत नाही, हे थिअरी गाथेचं सूत्र आहे. आणि त्यातला आम्रपाली किंवा इतर उत्तर आम्रपाल ह्याचा थिअरी गाथेचा जो उत्तरार्ध आहे अप्रतिम आहे, आणि तो तुम्ही सिद्धांत म्हणून पण बघू शकता. त्याच्याकडे जो बुद्ध साहित्यातला बौद्ध साहित्यातला जो एक सिद्धांत आहे माझ्या पुस्तकात पहिल्यांदा, आता तो अपोह सिद्धांत म्हणून आहे, पहिल्यांदा सांगतोय मी की एखाद्या शब्दाचं मिनिंग कसं करायचं, ते थिअरी ऑफ मिनिंग जे टेरी गिल्टन सांगतो ते सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत की म्हणजे एखाद्या माणसाला तुम्हाला जर खोडून टाकायचं असेल तर तुम्ही जी विधानं आहेत ते सोयीस्करपणे वगळू शकता. एखाद्या माणसाला पुढं करायचं असेल तर ते त्या पद्धतीने तुम्ही फॉरवर्ड करू शकता. नेमाडेने अनेक गोष्टी चांगल्या केल्या, ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आहे. मग माझ्यावर मी सांगितलं सुरुवातीला की माझ्यावर जो प्रभाव आहे नेमाडेंचा तो टीकेचा आहे, आणि त्यांची टीका मला आजही आवडते. म्हणजे मी त्याची साधी गोष्ट आहे की पुस्तकाची यादी तुम्ही काढली तर तुम्ही सांगू शकता कोण चांगला समीक्षक आणि कोण वाईट समीक्षक. माझ्या वतीनं मी शेवटचा प्रश्न विचारतोय उत्सुकता म्हणून. तुम्ही कथा लिहिल्या, विशेषतः दीर्घकथा, कादंबऱ्या लिहिल्या, समीक्षा लिहिली, हे सगळे वाङ्मय प्रकार तुम्ही हाताळले. कवितेच्या बाबतीत हात का आखडता घेतला असं एक प्रश्न आहे. कारण अनेक हे तिन्ही प्रकार हाताळणाऱ्या अनेक मोठमोठ्या लेखकांनी सुरुवातीच्या काळात कविता लिहिल्या होत्या. तुम्ही का हात आखडता? मी कविता खूप वाचलेली आहे. जवळजवळ मी परवाच एक जवळजवळ 600 ते 700 कविता संग्रह चंद्रकांत बाबर या कवीला दिले माझ्या घरातले. म्हणजे रोज मला 4-5 कविता संग्रह कमीत कमी आठवड्यातनं येत असतात. नको नको मला म्हणून दे. मला आश्चर्य वाटलं आपल्या भारतीय संस्कृतीतले जे हा व्यवहार हाताळणारे लोक आहेत की त्यांना कविता लिहिणं एवढी सोपी कशी काय वाटते. कारण कविता लिहिणं सगळ्यात अवघड काय असेल तर कविता लिहिणं. आपल्याकडे उलट आहे, ते कविता लिहिणं सगळ्यांना सोपं वाटते. तर ते कविता लिहिणं मग तुम्हाला जगावं लागते, रोमॅन्टिक व्हावं लागते, अनेक गोष्टी कराव्या लागतात. ते माझ्या हातून कधी झाले नसते. म्हणजे एक वैचारिक ठामपणा जो असतो तो ठामपणा त्याच्या पाठीमागे लढवणं वगैरे ह्या गोष्टी राहत नाहीत कवितेमध्ये. एक लवचिकता ठेवावी लागते, आयुष्याबद्दल एक लवचिकता ठेवावी लागते. आणि ती लवचिकता ठेवा म्हणजे सरांनी सकाळी शब्द वापरला उदारमतवादाच्या दृष्टीने भोंगळवाद, म्हणजे भोंगळपणाकडे जाण्याची शक्यता असते. तर तो भोंगळपणा कुठल्याही परिस्थितीत मी मान्य करत नाही कधीही, कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणजे एखादी संहिता असेल, लिहिलेला मॅटर असेल किंवा काही, ते तुम्ही ॲक्युरेटच केलं पाहिजे, परफेक्ट केलं पाहिजे. आता नाही केलेलं चांगलं, घरी बसलेलं चांगलं या मताचा मी आहे. मी जर कविता लिहिल्या असते तर मी कधी छापल्या पण नसत्या. किंवा मी परवा एक असं विधान केलं की जे हे थिअरी गाथा किंवा बौद्ध साहित्याचा अभ्यास करताना माझ्या लक्षात असं आलं की हे वयाच्या 20व्या-25व्या वर्षी जर मी वाचला असतो तर मी कथा कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या नसत्या. इतकं ते इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे जे सगळं कथा कादंबऱ्या आहे, सर्जन म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग आहे, त्याच्यापेक्षा ते भारी आहे. आणि खूप अभ्यास करण्यासारख्या जागा आहे. तर कवितेच्या वाटेला जाऊ नये हे मी म्हणजे गंभीरपणे सांगतो की कविता हा फारच गंभीरपणा आहे, गंभीर वाङ्मय प्रकार आहे. आणि कवितेच्या वाट्याला चांगल्या माणसाने जाऊ नये, ज्याला क्रिएटिव्हिटी कळते अशा चांगल्या माणसाने कवितेच्या वाट्याला जाऊ नये.